होतं. वॉटर आपण घेतलं आणि वॉटरमध्ये जर का आपले एक फिंगर जर असे ठेवून दिले 1 तास, 4 तास, 8 तास, 12 तास, तर काय होणार आहे? हळूहळू बेसिकली काय असणार? श्रिंक व्हायला लागते, डिफॉर्मिटीज यायला चालू होतात. आता इमॅजिन कर त्या पर्सनच्या बॉडीमध्ये तो जो बेसिकली लेग असणार आहे, कितीतरी ह्यूज अमाऊंट मध्ये काय असणार आहे? फ्लुइड तिथे बेसिकली अटकलेलं असणार आहे. मग इंटरनल टिश्यूज सेल्स डिफॉर्म व्हायला चालू होतात. म्हणून ते इंटरनल ऑर्गन डिफॉर्मेशन मिलिमेशन केलं. आता तिथं प्रॉपर मसल नाही राहत आहेत, तिथं सगळं फ्लुइड अक्युमुलेट झालेलं आहे. ती पेनफुल कंडिशन क्रिएट करताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो. ओ, फायलम. फायलम असणार ऍस्कल हेल्मिंथिसच. रॉंग आन्सर आहे बाळांनो त्याचं. तुम्हाला जर रेफरन्स हवं असेल तर तुमच्या बी कोणाकडे 11चं एनसीईआरटी ओपन करा. 11ची एनसीईआरटी घ्या आणि ऑलमोस्ट पेज नंबर 40च्या आसपास या. पेज नंबर 40च्या आसपास आहे. तुम्हाला अॅनिमल किंगडमचं सेक्शन बघायला भेटेल बघा. एक मिनिट. ऍस्कल हेल्मिंथिस राईट ना? तर याच्यामध्ये एक्झाम्पल दिले बघा. दिले उशेरिया राईट ना? आता निडारियामध्ये तुम्ही जर एंट्री मारा गेला ना बाळांनो, तर बघा निडारियामध्ये लेफ्ट साइड इथे बघायला भेटेल. हा निडारिया इथे आला. फायलम पोरिफेरा निडारिया इथे राईट ना? सो त्यामध्ये बघा भेटते का तुम्हाला कुठे? उशिरा निडाऱ्याचं एक्झाम्पल नाहीये, ऍस्कल हेल्मिंथिसचं आहे. ओके, तर त्या कन्सर्न मध्ये तुम्हाला काय करायचंय? प्रिपरेशन करायचं. एनसीईआरटी मध्ये रॉंग आन्सर केलेले आहेत. बर, तुम्हाला एमएचसी फॅक्टरचा लॉंग फॉर्म सांगितलं, आठवतोय? एमएचसी फॅक्टर काय होता? मेजर हिस्टोकॉम्पॅक्टिबिलिटी कॉम्प्लेक्स राईट ना? रिलेटेड टू व्हॉट? टिश्यू राईट ना? टिश्यू मॅचिंगच्या रिलेटेड आपण काय करत होतो? तो टॉपिक आपण डिस्कस करत होतो. आता आपल्याला ऍक्च्युअली काय करायचं आहे माहितीये का? की बर, बेबिओबायसिस डिसीज आठवतोय? बेबिओबायसिस क्वेश्चन मध्ये भेटला होता. कोणाकोणाला भेटलाय? ते बारकं कुठं राहिलं? आहे का? हा, बेबिओबायसिस सांगितलं होता डिसीज. मी तुम्हाला क्लिअरली सांगून देतो बघा. मी ज्यावेळी तुम्हाला प्रोटोझोवल डिसीज बद्दल काय असणार अमिओबायसिस म्हणतो होतो ना, तिथं बेबिओबायसिस पण बेसिस एक डिसीज बोलून गेलो होतो तुम्हाला मी. बेबिओबायसिस मला माहितीये रे, तुम्ही समजून घ्या. हे बघा, असा कोणता टॉपिक नाही की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली त्याच्या कन्सर्न मध्ये एनसेटने जे ते सांगितलं नाही. मी तुम्हाला एक डिसीज सांगतो बघा, किंवा एक ऑर्गॅनिझम सांगतो. ट्रायकेनेला स्पायरलिस नावाचा बेसिकली एक ऑर्गॅनिझम आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं नव्हतं, बिकॉज ऑफ व्हॉट? एनसेटी त्याच्या रिलेटेड काहीच नाहीये. बट अमिओबायसिसच्या कन्सर्न मध्ये बेबिओबायसिस नावाचा एक डिसीज येतो, जो की अमिओबायसिस प्रोटोझोवल आहे, आणि बेबिओबायसिस पण कसं असणार? तुमचा प्रोटोझोवलच डिसीज आहे. आता क्वेश्चन मध्ये तुम्हाला सापडणार आहे, एनसीडी मध्ये काहीच नाही. आणि ट्रायकेनेला स्पायरलिस हा नावाचा बेसिकली ऑर्गॅनिझम जो बघायला भेटणार आहे, तो ऍक्च्युअली विवी पॅरस आहे. विवी पॅरसचं मिनिंग काय बनतं? इट्स राईट ना, एक लेइंग करणार नाही तो ऑर्गॅनिझम, डायरेक्ट आपल्या असणार यंग वन्स ना डिलिव्हर करताना बघायला भेटणार आहे. तर या टाइपचा क्वेश्चन एक बघायला भेटणार आहे. एनसीटी यांना बेसिकली हायलाइटच केलं नाही. सो यू हॅव टू नो द बेसिकली असणार आउट ऑफ द एनसीटी सम क्वेश्चन्स राईट ना. सो या टॉपिक्सला बेसिकली ध्यानात ठेवून घ्या. कोणाचं? ट्रायकेनेला स्पायरलिस. ट्रायकेनेला स्पायरलिस. तुम्ही क्वेश्चन सॉल्व्हिंग करा रे मास्टर. तर यासाठी मोस्ट ऑफ द मला असं वाटतंय याच्यामध्ये जे सगळे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे क्वेश्चन सॉल्व्हिंग करतात त्यांना बेसिकली सापडणार आहे सगळ्या गोष्टी. तुम्हाला काय कंटेंटचं वेगळं काही सांगत नाही. तुम्हाला जे काय रेफरन्सेस दिले क्वेश्चन सॉल्व्हिंग करण्यासाठी, त्या सगळ्याच मध्येच काय असणार? सगळं कंटेंट येताना बघायला भेटणार आहे. सो हा, बेबिओबायसिस तुम्ही तो क्वेश्चन पण इव्हन काय असणार माहिती का? प्रोटोझोच्या केसमध्ये अमिओबायसिसच्या कन्सर्न मध्ये बाजूला लिहून टाका, तो मध्ये तो भेटून जाईल. नाव वी विल स्टार्ट द काय असणार नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट काय असणार आपला एड्स राईट. बर, लाईफ सायकल मध्ये काय कोणाला डाऊट आहे? डायग्रामचं प्रिपरेशन करा. एक्झाम साठी डायग्राम वरती पण क्वेश्चन येतात. ओके, सो तुम्हाला कोणत्या रिजन मध्ये काय कुठे प्रेझेंट असणार आहे माहित असणं गरजेचं आहे. ओके, सो सगळे टॉपिक्स आपण खूप इझिली अंडरस्टँड करून घेतलेले आहेत. नाही, याच्यामध्ये आता एक पॉईंट मेनली मेन्शन सांगायचं आहे मला. एड्स साठी जी लाईफ सायकल असणार आहे ती पण आपण याच्यामध्ये मेनली डिस्कस करणार आहे. खूप इंटरेस्टिंग लेवलला आहे, आणि यांच्यावरचे पण तुमचे करेक्ट इनकरेक्टचे क्वेश्चन इव्हन बनताना बघायला भेटणार आहेत राईट ना. असोसिएशन रिझनचे पण क्वेश्चन्स आहेत. बट बेसिक लेवलला पहिल्यांदा यामध्ये आपण याची जी बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन असणार, जसला काय असणार, ट्रान्समिशन काय असणार आहे, किंवा पॉझिटिव्ह एजंट कोण असणार आहे, कसं असणार आहे, यांच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन थोडीशी कव्हर करूया. त्यानंतर यांची लाईफ सायकल काय असणार आहे ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये ड्रॉ करून दाखवून देईन, क्लॅरिटी होऊन जाईल. बट एच आय व्ही जो ऑर्गॅनिझम असणार आहे, जो व्हायरस असणार आहे, त्याचं इन्फेक्शन कसं कॉज केलं जातं हे पण इव्हन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघूया आपण याच्यामध्ये काय काय मेनली मेन्शन करून घेतो. ओके, बघ, एच आय व्ही. सो मला सांगा, मी तुम्हाला इम्युनो डिफिशियन्सीचे 2 डिसीज सांगितले आहेत. कोणाला आठवत आहेत? इम्युनो डिफिशियन्सीचे 2 डिसीज सांगितलेले आहेत.
स्किड एक होता, स्किड राईट ना. दुसरा कोणता होता? एड्स. स्किडचा लॉंग फॉर्म आठवतोय? सिव्हिअर कंबाईन इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. अरे अंडरस्टँड होतंय का? बरं, याचा एक रेफरन्स मी तुम्हाला सांगितलेला. हा डिसीज आपण कोणत्या तरी अदर चॅप्टर मध्ये स्टडी करणार होतो. हा, बायोटेक्नॉलॉजी राईट. तिथे आपण एक थेरपी देत होतो, जीन थेरपी. बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर यांचा बेसिकली आपण काय करतो की स्टडी करत असतो. देन त्यानंतर दुसरा डिसीज आपण कोणता बघितलेला? एड्स. आता माझा सिंपल असा क्वेश्चन आहे, एड्स इज अ प्रायमरी इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम और सेकंडरी? वाय वाय सेकंडरी? बघा, ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळी काय कार्ट्याने लिहून ठेवलं, काय कार्ट्याने आपल्या असेच दुनियामध्ये सगळं ठेवून टाकलेलं आहे. तुम्हाला माहित असायला पाहिजे, मी सांगतोय म्हणजे त्याचा काय ना काहीतरी क्वेश्चन बनणार आहे तुमचा. तो तुमचा सिंपल आहे. ज्यावेळी मी तुम्हाला रेफरन्स दिला की बाबा इथं एड्स दिला, त्या एड्सच्या कन्सर्न मध्ये ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय लिहायला पाहिजे होतं? सेकंडरी इम्युन डिफिशियन्सी सिंड्रोम असणार आहे किंवा सेकंड इम्युनो डिफिशियन्सी डिसीज येताना बघायला भेटणार आहेत. वाय? बिकॉज इट्स नॉट अन जेनेटिक डिसऑर्डर, नॉट अन कॉन्जेनेटल डिसऑर्डर. त्याचं मिनिंग समजून घ्या. जेनेटिकली एड्स कधीच होत नाही, कॉन्जेनेटल डिसीज नाहीये हा, राईट ना. बट बाय बर्थ हा डिसीज होऊ शकतो. बाय बर्थ काय असणार आहे? हा डिसीज होऊ शकतो. तर याचं रिझन काय असणार, कसं असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहे. सिमिलर केसमध्ये स्किड बद्दल जर मी डिस्कस करायला गेलो तर स्किड इट्स अँड काय असणार आहे? प्रायमरी इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम बिकॉज इट्स अन जेनेटिक डिसऑर्डर, राईट ना. तर प्रॉपर्टीज बेसिक लेवल आपल्याला काय असायला माहित असणं गरजेचं आहे. तर मदर टू बेबी, अरे तेच म्हणतोय ना, बाय बर्थ होऊ शकतो बट जेनेटिक डिसऑर्डर नाही येतो. जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे समजते का? जेनेटिक मटेरियल डिस्टर्बन्स क्रिएट होणं, ऍब्रेशन्स येणं, म्युटेशन येणं. म्युटेशन आलं तर जेनेटिक डिसऑर्डर तो झाला. बट याचं मिनिंग असं नाही की तो पर्टिक्युलर जेनेटिक डिसऑर्डर झाला. नो, कॉन्जेनेटल डिसीज नाही. बाय द कॉन्जेनेटल केस मध्ये तो क्रिएट होऊ शकतो, बाय बर्थ डिसीज होऊ शकतो. क्लॅरिटी ते समजतं याच्यामध्ये काय असणार आहे, राईट. सो प्रॉपर्टीजला काय करा की पहिल्यांदा माहित करून घ्या. खूप सिंपल बेसिक कन्सेप्ट देतोय मी. जे काही वर्ड्स यूज करतो ना बाळांनो, ते खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्लॅरिटी करून देणार आहे. तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतले, सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील, राईट. सो हे प्रॉपर्टी झालेत. पुन्हा एकदा सांगतोय, इम्युनोडिफिशियन्सी दोन डिसीज आहेत. एक आहे स्किड, दुसरा आहे तुमचा एड्स. स्किड इट्स अन प्रायमरी इम्युनोडिफिशियन्सी डिसीज बिकॉज इट्स कॉज्ड बाय द जेनेटिक वे और जेनेटिक लेवलला होताना बघायला भेटणार आहे. एड्स हा तुमचा जेनेटिक डिसऑर्डर नाही, बट बाय बर्थ कॉन्जेनेटल काय असणार आहे की डिसीज होताना बघायला भेटणार आहे. कॉन्जेनेटलचं मिनिंग बाय बर्थ असतं, आणि बाय बर्थ मध्ये दोन टाईपचे असणार आहेत. एक तर बेसिकली ड्युरिंग द बर्थ होणं, आणि काय असणार जेनेटिक लेवलला होणं, राईट ना. तर जेनेटिकल लेवलला होण्याचं बेसिकली रिझन बनत नाहीये, हा पॉईंट पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. नाव तर नेक्स्ट वन कंडिशन मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर यामध्ये बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन थोडीशी आपण कव्हर करून घेऊया. बघा, याच्यामध्ये मला मेनली मेन्शन काय करायचंय, आपला जो चार्ट असणार तो चार्ट फुलअप करायला आपण चालू करून घेऊया. कमॉन, पहिल्यांदा एड्सचं नाव म्हणजे डिसीजचं नाव समजलं. एड्सचा लॉंग फॉर्म देण्यात ठेवा, काय असणार आहे? अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. तुम्हाला याचं मिनिंग समजतं का रे बाळांनो? अक्वायर्डचं मिनिंग समजतं काय असणार आहे? हा, अक्वायर्ड काय केलं असणार आहे? बॉडीमध्ये अडॅप्ट होताना बघायला भेटणार आहे. बाहेरून येणार आहे का बाय बर्थ असणार आहे? बाहेरून येणार आहे. आता ही महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणत असाल की ज्यावेळी जो बेबी असणार आहे, जन्म घेताना त्याच्या बॉडीमधूनच येताना. अरे जन्म घेताना ठीक आहे, पण त्याच्या बॉडीमध्ये त्यानं स्वतःहून तो जनरेट केलाय का? नाही, तो मदर कडून ट्रान्सफर झाला ना. दॅट्स वी कॉल्ड एज अक्वायर्ड. क्लॅरिटी येते. इव्हन आपण अँटीबॉडीच्या कन्सर्न मध्ये पण तीच सिच्युएशन आपण डिस्कस केलेलं, राईट ना. बेबीच्या बॉडीमध्ये आयजीजी अँटीबॉडी जाते, सांगा कोणत्या टाईपचा झाला? इनंट और अक्वायर्ड? अक्वायर्ड झाला ना. सिमिलर केसमध्ये हा पण बेसिकली कसा झाला? अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम आपण डिस्कस करू देतोय. आता इथं वर्ड जो दिलेला आहे त्याला नीट समजून घ्या, काय असणार आहे? एड्स. त्याचं मिनिंग समजून घ्या. एड्स मध्ये काय करतोय आपण? अक्वायर्ड. अक्वायर्डचं होप्स तुम्हाला आता प्रॉपर मिनिंग समजलं असणार आहे. सेकंड थिंग काय सांगितलं? इम्युनो. इम्युनो मेनली मेन्शन केलं डिफिशियन्सी, आणि काय असणार आहे? सिंड्रोम, राईट ना. सिंड्रोम. आता सिंड्रोमचं मिनिंग काय असतं बाळून ते समजून घ्या. याच्यामध्ये अक्वायर्डचं मिनिंग अडॅप्ट केला जाणार आहे. इम्युन सिस्टमचे असणार आहे, बट त्याच्यात इम्युन सिस्टमचे काय झाले? डिफिशियन्सी झालेले बाळून आपल्याला. म्हणजे आपली इम्युन सिस्टम सगळी कोलॅप्स होताना बघायला भेटणार आहे. सो कोलॅप्स जर झाली तर डेफिनेटली बॉडीमधील डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, एक्सिटरी, सर्क्युलेटरी, न्यूरल और काय असणार एंडोक्राइन सिस्टम और इव्हन रिप्रोडक्टिव्ह सिस्टम सगळ्या डॅमेज होताना बघायला भेटणार आहे. मग त्या पर्सनला रेस्पिरेटरी डिसीजचा काय असणार? डिफरंट डिफरंट टाईपचे डिसीज होताना बघायला भेटणार आहे. डायजेस्टिव्ह सिस्टमचे, एक्सिटरी सिस्टमचे, सर्क्युलेटरी सिस्टमचे काय असणार आहे? सगळ्या स्टेपचे त्यांना डिसीज बघायला भेटणार आहेत. मग मला सांगा, या पेशंटच्या
एका सिस्टमला डॅमेज झालेले सिम्पटम्स असणार आहेत का मल्टिपल सिस्टम्स डॅमेज झालेले सिम्पटम्स असणार आहेत? मल्टिपल असणार आहेत ना. मग ज्या केसमध्ये एका पर्सनच्या बॉडीमध्ये मल्टिपल सिम्पटम्स राईट ना, डिफरंट डिफरंट टाईपचे मल्टिपल सिम्पटम्स बघायला भेटतात, तर त्या सिस्टमला किंवा त्या कन्सेप्टला आपण म्हणतो सिंड्रोम. डिसीज एका सिस्टमचा असणार आहे. सिंड्रोम मल्टिपल सिस्टमच्या डॅमेज झाल्यामुळे सिम्पटम्स येताना कंडिशनला जे म्हणतो त्याला आपण सिंड्रोम असं म्हणतो. मिनिंग समजतं का? म्हणून सिंड्रोमचं काय मिनिंग असणार आहे? मल्टिपल सिम्पटम्स बघायला भेटणार. एका सिस्टमचे नसेल, मल्टिपल बेसिकली काय असणार सिस्टम्स इथे डॅमेज होताना बघायला भेटणार आहे. समटाइम्स आपण काय करतो माहिती आहे का, ओव्हरऑल बेसिकली एड्स अक्वाड हे सगळं वाचतो, बट इन डिटेलमध्ये त्याचं मिनिंग नाही अंडरस्टँड करून घेते. तर याचं समजून घ्या, मल्टिपल सिस्टम डॅमेज झालेत आणि मल्टिपल सिम्पटम्स येताना बघायला भेटणार आहे. सो दिस इज नथिंग बट काय असणार आहे? सिंड्रोम. एनी डाऊट? मिनिंग समजताय शब्दाचं काय असणार आहे? आता इथं आपला काय झालं की हा डिसीजचं नेमिंग झालं. कम ऑन, दिस डिसीज इज कॉज्ड बाय द सम ऑफ काय असणार आहे? पॅथोजन येताना बघायला भेटणार. दॅट पॅथोजन वी कॉल्ड इज HIV. कोण असणार आहे? HIV, राईट ना. तुम्ही पॉझिटिव्ह एजंटचं बेसिकली तिची कॅटेगरी असणार आहे, फिलअप केल्या त्याच्यामध्ये काय येणार आहे? त्याच्यामध्ये HIV. कम ऑन, HIVचा बेसिकली पॅथोजन टाईप कोणता असणार आहे? व्हायरस. तर हा व्हायरसची कॅटेगरी कोणती असणार आहे? रेट्रो व्हायरस. कमॉन, काय असणार आहे? रेट्रो व्हायरस. त्यामध्ये पण बेसिकली आपण डिस्कस केलेलं, मोस्टली जे रेट्रो व्हायरस असतात ना बाळांनो, त्यांच्यामध्ये कसं असणार? सिंगल स्टँडर्ड DNA त्यांना बघायला भेटणार आहे, राईट ना. तर याचा पण जेनेटिक मटेरियल कसं असणार आहे? सिंगल स्टँडर्ड नाही, RNA बघायला भेटणार आहे. सॉरी सॉरी, याच्यामध्ये बघा, रेट्रो व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल सिंगल स्टँडर्ड RNA असतं, राईट ना, मोस्ट ऑफ द चान्सेस. सो याच्यामध्ये पण काय असणार आहे? हा सिंगल स्टँडर्ड RNA जेनेटिक मटेरियल काय असणार बाळून कॅरी करताना बघायला भेटणार आहे. व्यवस्थित पद्धतीने काय ध्यानात ठेवा, कॅटेगरी जी असणार आहे ती कोणाची असणार आहे? पण रेट्रो व्हायरसची येताना बघायला भेटणार. ओके, ही कॅटेगरी प्रॉपर ध्यानात ठेवून घ्या, कारण की याच्यावरती पण क्वेश्चन तुमचे बनताना बघायला भेटते. ह्या बेसिक बेसिक थिंग झाल्यात. बघा, आपण डिसीजचं नाव बघितलं, पॉझिटिव्ह एजंट त्याचा टाईप बघितला, जेनेटिक मटेरियल कसं असणार आहे ते डिस्कस केलं. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे की यामध्ये ट्रान्समिशन रूट, राईट ना. तर ट्रान्समिशन रूटची काय स्टोरी ही थोडीशी काय करायची समजून घ्या. बघा, एनसीईआरटीनं एक पॉईंट इथं मेनली मेन्शन करून टाकलाय बघा, काय की हे जे बेसिकली तुम्हाला पहिला जो ऑर्गॅनिझम आयडेंटिफाय होण्याचा जो टाइम पिरियड मेनली मेन्शन करून दिलाय तो काय असणार आहे? 1981 मध्ये रिपोर्टेड होताना बघायला भेटणार, राईट ना. फर्स्ट एड्सचा जो बेसिकली तुमचा म्हणजे पेशंट असणार तो 1981 मध्ये झालेले आहेत. कुठे झालेत, काय झालेत, नीट समजून घ्या. सिच्युएशन अशी झाली होती की काय बेसिकली अमेरिकन पर्सन्स त्यांना हंटिंगचा बेसिकली काय होता माहिती खूप मोठा शॉक असायचा, राईट ना. शॉक म्हणजे समजतं ना, हंटिंग करायचं, जायचं इकडे तिकडे कोणाला तरी मारायचं, त्यांचे बेसिकली जे खोपडे वगैरे असणार आहेत, राईट ना, ते घ्यायचे घरामध्ये मस्त शोपीस करण्यासाठी लावायचे. तर अशातले काही बेसिकली हंटर जे होते ते कुठे गेलेत? आफ्रिकामध्ये गेले होते, राईट ना. आणि आफ्रिकामध्ये गेल्यानंतर ना त्यांनी काय केलं माहिती का, तिथं जे काय बेसिकली अॅनिमल बघायला भेटत त्यांना मारायचं. आठवडाभर महिनाभर तिकडे जर असेल तर खाण्यापिण्यासाठी काय असणार? जे अॅनिमल भेटतील त्यांनाच मारायचं, कापायचं, मस्तपैकी जरा फ्राय बी करून खायला चालू करायचे. तर अशा केसेसमध्ये लिटरली त्यांनी मंकीज जे असणार आहेत त्यांना पण बेसिकली मारायचं काही कमी केलं नाही. इन जनरल मध्ये बघितलं ना बाळांनो, तर मंकीजला कोणता अॅनिमल जनरली खात नाही बाळांनो. बट इथं ह्युमन असा एकदम डेंजरस अॅनिमल निघाला की त्यांनी मंकीजला मारून त्याला पण खायला चालू केले. आता सिच्युएशन झाली की एक सीवेन व्हायरस होता, तो मंकीच्या बॉडीमध्ये अवेलेबल होता, राईट ना. तो तो इन्फेक्टेड होता. आता यांनी काय केलं माहितीये का, की त्याला बेसिकली फ्राय केला, राईट ना. म्हणजे त्याला जरा रोस्ट करून करतो ना तुम्ही, बैल असलं ग्रिल केलं जातं, वेगळं सांगायची गरज नाही. तुम्ही बघता की खाली अशी आग लावलेली असते, राईट ना. आणि याच्यामध्ये मूवीज मध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की बघा, राईट ना, खाली अशी आग लावलेली आहे, मध्ये असं एक बांबू टाकलेला असतोय आणि त्याला फिरवत असत मस्त वेगळे, जसं पाहिजे तसं आपलं खायचं. सिमिलर केसमध्ये काय केलं माहिती मंकीला पण तसं ग्रिल्ड करून खायला लागले होते. आता खाल्ल्यानंतर विषय असा झाला की त्यांच्या बॉडीमध्ये काय झाला माहितीये का, की पर्टिक्युलर तो मंकी मधला व्हायरस, सिवेन व्हायरस यांच्या बॉडीमध्ये एंटर केला. ठीक आहे. आता यानंतर लोक काय केले, परत अमेरिकाला आले आणि अमेरिकामध्ये एक खूप मोठी फेमस सिटी बघा, कॅलिफोर्निया, तुम्ही ऐकलं असेल, राईट ना. तर कॅलिफोर्नियामध्ये काय झालं मध्ये एक पेशंट असा सापडला की ज्या पेशंटला लिटरली एका फंगसनं, राईट ना, फंगसनं, येस, फंगसनं बेसिकली काय केलं होतं, मग इन्फेक्शन झालं होतं. त्या फंगसमुळे त्यांना काय झालं, निमोनिया झाला होता. आता इन जनरल मध्ये निमोनिया कॉज होण्याचं बेसिकली रिस्पॉन्सिबल कोण आहे? ऑर्गॅनिझम कोण आहे? बॅक्टेरिया ना. आपण दोन एक्झाम्पल घेतले आठवतात, पहिला स्ट्रेप्टोकोकस निमोनी आणि सेकंड हिमोफिलस इन्फ्लुएन्झा, राईट ना. हे दोन बेसिकली आपण ऑर्गॅनिझम डिस्कस केले विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द कॉझिंग निमोनिया. बट आता सिच्युएशन अशी झाली की या पर्सनला जो फंगस निमोनिया कधी कॉजच करू शकत नाही, तो फंगस इव्हन काय करायला लागला, इन्फेक्शन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल झाला.
त्यांना झाला निमोनिया. आता निमोनिया झाल्यानंतर त्या पेशंटचं ज्यावेळी अनालिसिस केलं, राईट ना, त्याचा स्वॅब घेतला तर त्याला निमोनिया त्याच्यामध्ये आयडेंटिफाय झाला होता. देन त्यानंतर त्यांचं ब्लड ज्यावेळी चेकआउट केलं, ब्लडमध्ये अजून एक त्यांना व्हायरस सापडला, तो होता HIV व्हायरस. आता हे आयडेंटिफिकेशन झाल्यानंतर समजलं की HIV व्हायरस आला कुठून, तर त्याची हिस्ट्री ही आहे बाळांनो, की आपल्याकडे बेसिकली कसा आयडेंटिफाय झाला. सो आफ्रिकेचा त्याचा ओरिजिन आहे, सापडला अमेरिकामध्ये, राईट ना. आणि इंडियामध्ये फर्स्ट टाइम ऑलमोस्ट 1986च्या टाइम पिरियड मध्ये इंडियामध्ये एका बेसिकली आपल्याला कुठे सापडला, आपण डिस्कस करू शकतो, चेन्नईमध्ये. चेन्नईची बेसिकली जे पहिलं नेम काय माहिती तुम्हाला? मद्रास. मद्रासमध्ये इंडियामध्ये फर्स्ट टाइम 1986 मध्ये HIV चा काय भेटला माहितीये का, पेशंट आपल्याला सापडला, राईट ना. आणि देन त्यानंतर जी सुरुवात झाली ते आज तुम्हाला मल्टिपल लोक बेसिकली काय असणार आहे रोज, राईट ना, रोज म्हणजे वर्षातून बेसिकली नंबर ऑफ बेसिकली काय असणार आहे पीपल्स मरताना बघायला भेटणार आहे. तर तो कंटेंट इथून बेसिकली काय असणार आहे आपण आता मेनली डिस्कस करणार आहोत. समस्या याच्यामध्ये ट्रान्समिशन कसं झालं असणार आहे, ट्रान्समिशन अशा पद्धतीने झाले, बट आता मेजर ट्रान्समिशनचे जे रूट असणार आहेत ते व्हरायटी ऑफ येताना बघायला भेटणार आहेत, ते आपण काय करणार आहे याच्यामध्ये पण डिस्कस करणार आहोत. सो हा त्याचा बेसिक काय असणार आहे, पहिला तर आपण एक हिस्ट्री समजून घेतली की काय नक्की असणार आहे. आता मेनली मेन्शन काय करूया बघा, वर्ल्ड मध्ये एड्स जो असणार आहे स्टँड फॉर काय असणार आहे, अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी काय असणार आहे, याच्यामध्ये सिंड्रोम बघायला भेटणार आहे. दिस मीन्स काय असणार आहे, इम्युन सिस्टमची मेनली मेन्शन करून दिले. ऑब्विसली ज्या पर्सनची इम्युन सिस्टम कोलॅप्स होणार आहेत त्याला सगळ्या सिस्टमचे काय असणार डिसीज होताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. त्याच्यामध्ये आपण काय थांबू शकत नाहीये, तरी कंडिशन क्रिएट झालीत. आणि अक्वायर्ड ड्युरिंग द काय असणार आहे लाईफ टाइम, क्लिअरली मेन्शन करून टाकले मला, बाय बर्थ होत नाहीये. पुन्हा एकदा सांगतोय, बाय बर्थ होत नाहीये, हा कॉन्जेनेटल डिसीज नाहीये. अँड इंडिव्हिज्युअल इंडिकेटिंग दॅट काय असणार आहे, नॉट कॉन्जेनेटल डिसीज, क्लिअरली मेन्शन करून टाकले मला, राईट ना. जेनेटिकली हा डिसीज नाहीये, बट बाय बर्थ होऊ शकतो, बाय द बेसिकली काय असणार मदर करून, इन्फेक्टेड मदर कडून बेबीला ट्रान्सफर होऊ शकतो HIV व्हायरस. याचं मिनिंग असं नाही की पर्टिक्युलर तो जेनेटिकली डिसऑर्डर आहे, राईट ना. बाय बर्थ बेसिकली होऊ शकतोय. सिंड्रोम मीन्स काय असणार आहे, ग्रुप ऑफ सिम्टम्स, मिनिंग समजते बाळांनो, ग्रुप ऑफ सिम्टम असणार आहेत. आता एका टाईपच्या एका सिस्टमचे सिम्टम नसणार आहेत. आता जस्ट इमेजिन करा, रेस्पिरेटरी सिस्टम एखाद्या पर्सनची जर का काय झाले, डॅमेज जर झाले, तर तुम्हाला रेस्पिरेटरी सिस्टमचे इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहेत, सिम्टम्स येताना बघायला भेटणार आहेत, थोडे ना डायजेस्टिव्ह सिस्टमचे येणार आहेत. बट हा पर्सन ज्यावेळी HIV पॉझिटिव्ह होतो ना, त्या सिच्युएशनला डायजेस्टिव्ह सिस्टमचे त्याला काय होणार माहिती का, मला सांगा, सर्दी ज्या पर्सनला झाली त्याला कॉन्स्टिपेशन होतं का रे? नाही ना. क्लॅरिटी इथे. और पटेल काय असणार आहे, ज्याला डायरिया झालाय त्याला सर्दीचा इश्यू होत नाही बाळांनो. का, दोन सिस्टम डिफरंट डिफरंट आहेत. बट पर्सनला सर्दी पण होणार, खोकला, रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये खोकला, तर प्रेशर क्रिएट झाल्यामुळे डायरिया पण येताना बघायला भेटणार. तुम्हाला समजते का मी काय म्हणतो ते? समजतं का काय म्हणते, प्रेशर इकडे लागतं नाही, क्षीण झालंय, तर प्रेशर क्रिएट झालेलं आहे, तर प्रेशरने हे पण बाहेर पडणार आहे. अरे समजतंय का, क्लॅरिटी आहे ते मला काय म्हणायचं, सिम्टम ग्रुप ऑफ सिम्टम्स आहेत एकत्रित येताना बघायला, दिस इज नथिंग बट काय असणार सिंड्रोमचं मिनिंग इथे येताना बघायला भेटणार आहे. सो प्रॉपर्टीज आहेत त्याच्या, राईट ना. त्यामुळे खोकायचं नसतं त्या दिवशी, डायरियाच्या केसमध्ये, डिसेंट्रीच्या केसमध्ये. क्लिअर होतंय? क्लिअर येते. फर्दर काय सांगितलं बघा, इन द कसणार लास्ट 25 इयर्स मध्ये मेनली मेन्शन केलं, ऑल्सो हॅज स्प्रेड ऑल ओव्हर द कसणार वर्ल्ड, किलिंग मोर काय असणार 25 मिलियन पर्सन मेनली मेन्शन करून दिलेत. हे बाळून कधीच दिलं माहितीये का, 1981 पासून जर आपण डिस्कस करायचं म्हणलं तर 25 इयर्स कधीच झालेले आहेत बाळांनो, कधीच झालेले आहेत. मग आता हा जो नंबर असणार 25 मिलियन थोडे नसणार आहेत, खूप सारे बेसिकली आता तुम्हाला यांच्यामध्ये क्रॉस झाला असणार, बट आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. तुम्ही MBBS मध्ये तो नंबर तुम्हाला भेटून जाईल. बट अकॉर्डिंग टू द NCERT, यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार नंबर ऑफ पीपल डाय फ्रॉम काय असणार लास्ट 25 इयर्स पासून. सो हे व्हॅल्यूज तुम्हाला कंपल्सरी माहित असणं गरजेचं, क्वेश्चन मध्ये याच्या विचारल्या जातात, स्ट्रेट फॉरवर्ड येतात. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, थोडीशी हिस्ट्री इथे जे मेनली मेन्शन करून दिले ना, ते कोणाच्या माहिती आहे का, HIV व्हायरस बद्दल तुम्हाला इन्क्लूड करून दिले. आणि देन त्यानंतर काय केलं की ट्रान्समिशन रूट बद्दल मेनली मेन्शन करून दिले. आणि आपल्यासाठी HIV व्हायरसचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने माहित असणं गरजेचं आहे, राईट ना. तर त्याला मी इव्हन ड्रॉ पण करून देणार आहे. बट ॲज युजल जर घ्यायचं म्हटलं, तुम्ही व्हायरस बद्दल बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन स्टडी केलेले बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही काय स्टडी केले, व्हायरसचे बेसिकली आउटर मोस्ट लेअर कशामध्ये तुम्हाला माहिती आहे, त्याचं म्हणून काय असणार आहे ते, आउटर मोस्ट लेअर ऑफ व्हायरस कशाने बनतंय, कॅप्चर्ड असणार. ते कशाने बनतंय पण, कॉम्पोजिशन काय त्याच्यामध्ये, ऐ भाईसाब, प्रोटीनचं एक कोट बनतं रे बाळांनो, प्रोटीनचं एक कोट असतं की ज्याला आपण कॅप्सिड असं मेनली मेन्शन करून घेतोय. आणि यामध्ये जो काय स्पेसिफिकली तुम्हाला व्हायरस बघायला भेटणार, इट मे बी काय असणार आहे अॅनिमल, और इट मे बी काय असणार आहे प्लांट. दोन्ही टाईपचे व्हायरस तुम्हाला येताना बघायला भेटणार आहेत. बॅक्टेरियोफाज पण तुमचा बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. डिफरंट डिफरंट तुमच्या एक्झाम्पल झालेत, बट आपण व्हायरसच्या कन्सर्न मध्ये डिस्कस करतोय. सिच्युएशन समजून घ्या.
की यामध्ये जो कोणी व्हायरस असणाऱ्या अॅनिमल असो किंवा प्लांट असो, या दोघांच्या मध्ये जेनेटिक मटेरियल जे असणारे दोन्ही टाईपचं असू शकतं. एक म्हणजे काय असणार आहे, आरएनए और काय असणार आहे, डीएनए. आरएनए मध्ये पण दोन टाईपचे येऊ शकतात, सिंगल स्टँडर्ड आरएनए, डबल स्टँडर्ड आरएनए. और डीएनए मध्ये पण काय असणार आहे, सिंगल स्टँडर्ड डीएनए और डबल स्टँडर्ड डीएनए. पण आपण कॅटेगरी कोणती बघतोय, व्हायरसची जी कॅटेगरी असणार आहे ती समजून घ्या. रेट्रो व्हायरसची कॅटेगरी येताना बघायला भेटणार आहे, त्यामध्ये काय असणार आहे, सिंगल स्टँडर्ड जेनेटिक मटेरियल असणार आहे. सिंगल स्टँडर्ड मटेरियल येताना बघायला भेटणार आहे. स्पेशली आपण त्याच्याबद्दल काय करतोय, डिस्कस करून घेतोय. आता हे तुम्हाला एनसीईआरटीने कुठेही दिलेलं नाहीये, बट मी तुम्हाला काय बेसिकली याच्या डायग्राम दाखवतो. त्यांना थोडंच काय करा माहिती का, चेकआउट करून घ्या. ड्रॉ करणार आहे, बट त्याचं बेस पहिल्यांदा काय करा माहिती का, क्लिअर करून घ्या. एकदा जर का तुम्हाला बेस क्लिअर झाला, जसं काय एनसीईआरटी समजून घेण्यासाठी एनसीईआरटी वाचणं गरजेचं आहे, मग ती तुम्हाला इमॅजिनेशन होऊ शकते. कालच्या लेक्चरमध्ये मी तेच तुम्हाला सांगितलं होतं, कोणाच्या बद्दल, की जे आपण डायग्रामेटिक रिप्रेझेंटेशन कोणाचं, मलेरियाचं केलं, कन्सेप्ट समजून घेतला, देन त्यानंतर प्रॉपर त्याला ड्राव करून घेतलं. सिमिलर केसमध्ये याचं पण काय करायचं माहिती का, कन्सेप्ट थोडासा अंडरस्टँड करून घ्या, क्लॅरिटी येऊन जाईल बघा याच्यामध्ये. ऍक्च्युली याच्यामध्ये दोन टाईपचे एन्व्हलप बनताना बघायला भेटणार आहे, आउटर मोस्ट लेअर आणि काय असणार आहे, इनर मोस्ट येताना बघायला भेटणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तीन टाईपचे एन्झाईम पण बेसिकली दिलेत. एनसीईआरटी फक्त एका एन्झाईम बद्दल फक्त बोलते, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. बघा एनसीईआरटी मध्ये भेटले का एकदा. व्हायरसचे स्ट्रक्चर दिले त्याच्या अंडरच बेसिकली तुम्हाला बघायला भेटेल, चेकआउट करा. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा काही एन्झाईम तुम्हाला मेनली मेन्शन केलेला आहे का, भेटलाय, राईट. बर, सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज मध्ये आपण गोनोरिया, जेनेटल हर्पीस, जेनेटल वर्स, सिपिलिस, ट्रायकोमोनासिस, क्लॅमिडायसिस, हेपॅटायटिस बी आणि काय असणार आहे, एड्स. हे पॉईंट आपण इथे कव्हर करून टाकलेले आहेत. सो यांना काय करा की मेनली माहित असायला पाहिजे, कोणाचं काय पॉझिटिव्ह एजंट असणार आहे ते पण आपण डिस्कस केले. सेक्शुअल ट्रान्समिट डिसीज मध्ये एक एक्झाम्पल तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलं असणार आहे, दिस इज नथिंग बट काय असणार आहे, येस, एड्स बद्दल आपण आता इथे मेनली डिस्कस करणार आहोत. सो बघा याच्यामध्ये काय असणार आहे, एड्सचं स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी तुम्हाला स्पेशली काय पाहिजे की एनव्हलप माहित असायला पाहिजे आणि कोअरचं पार्ट माहित असायला पाहिजे. सो एनव्हलप मध्ये दोन टाईपचे बेसिकली काय असणार आहे, एनव्हलप बनताना बघायला भेटणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे कसं सर बघा, मला काय सांगायचंय, जर जेनेटिक मटेरियल मी असं जर डिस्कस केलं तर याच्या अराउंड हे एक बेसिकली मेम्ब्रेन बनणार आहे आणि दुसरं मेम्ब्रेन इथे येताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी येते, त्या दोन टाईपचे बेसिकली मेम्ब्रेन असणार आहेत. सो इनसाइडला जर डिस्कस करायचं म्हटलं तर तुम्हाला काय केलं बघा, किंवा आउटर मोस्ट आपण डिस्कस करायचं म्हटलं तर एनव्हलप आउटसाइडला येणार आहे आणि त्याच्यावरती दोन टाईपचे प्रोटीन असतात. पहिलं काय असणार आहे, GP120 आणि दुसरं काय असणार आहे, GP41. आता म्हणत असाल की सर जीपी काय रिप्रेझेंट करते, जीपी रिप्रेझेंट ग्लायकोप्रोटीन. डायग्रामॅटिकली जे रिप्रेझेंटेशन देईन तर तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड होऊन जाईल, बट काही प्रोटीनची फक्त नावं ध्यानात ठेवून घ्या. सेकंड थिंग काय असणार आहे, लिपिडची बायलेअर याच्यामध्ये काय असणार आहे, येताना बघायला भेटणार आहे. आता लिपिडची बायलेअर जर डिस्कस केलं तर इट्स अँड कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ व्हॉट, हा सांगा, युकॅरियोटिक सेल और प्रोकॅरियोटिक सेल, हा गावाला का नाही याच्यामध्ये मला सांगा बघू, बोथ आहे ना. मी तुम्हाला बेसिकली काय केलं, लिपिडचं मी कॉम्पोजिशन मेनली डिस्कस केलेलं आहे. सेलवॉलचं कॉम्पोजिशन पण आहे, बट जर का आपण बेसिकली सेल मेम्ब्रेनचं कॉम्पोजिशन घेतलं तर मेनली काय प्रेझेंट आहे, लिपिडचा बघायला येणार आहे. लिपिडमध्ये पण काय असणार, लिपिडची बाय लेअर बनताना बघायला भेटणार आहे. सो काय वाटतं, ही जी लिपिडची बाय लेअर असणार आहे व्हायरसच्या अराउंड, ती कुणी दिली असणार आहे, प्रोकॅरियोटिक सेल और युकॅरियोटिक सेलने दिला असणार आहे. मोस्टली जर डिस्कस करायचं म्हटलं तरी इन्फेक्शन, अरे मी तुम्हाला याच्या अगोदर त्या हिस्ट्री दिली, हिस्ट्री सांगितल्यानंतर मग तुम्हाला आन्सर करता येणार झाले. आता युकॅरियोटिक असणार आहे ना, कारण की सेव्हन व्हायरस पहिल्यांदा कुठं सापडला होता तुम्हाला, मंकीज मध्ये होता ना, तर मंकीजला खाल्लं कोणी, ह्युमन मध्ये. मग ह्युमन मध्ये बेसिकली त्याचं मॉडिफिकेशन झालं आणि तो बनला ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस, राईट ना. आता मला सांगा, ज्यावेळी या व्हायरसला एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये जायचं असेल तर काय ना काहीतरी मीडियम पाहिजे, आणि मीडियम ज्यावेळी त्याला भेटणार आहे त्यावेळी तो ऍक्च्युअली एका सेल मधून बाहेर पडणार आहे. सेल मधून बाहेर पडत असताना अॅनिमल सेलची आउटर मोस्ट लेअर कोण आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन मेड ऑफ लिपिडची बाहेर लेअर असणार आहे. मग लिपिडची बाहेर समजून घ्या, व्हायरस ज्यावेळी बाहेर पडत होता, जाता जाता काय घेऊन गेला, त्या अॅनिमल सेलचा आउटर मोस्ट लेअर, कोणती, लिपिडची बाहेर लेअर पण सोबतीने घेऊन गेलेला आहे, राईट ना. कंडिशन काय करते त्याच्यामध्ये मेनली ध्यानातून घ्या. सो लिपिडची बायलेअर ही त्याच्यामध्ये नॅचरली नव्हती, त्याच्यामध्ये पहिल्यांदा कॅप्सिडच होतं. हे फक्त कॅप्सिडच होतं त्याच्याच बरोबर, ही आउटर मोस्ट लेअर त्याच्याकडे नव्हती. कॅप्सिडच्या आत काय असणार, जेनेटिक मटेरियल, जे काय आउटर मोस्ट लेअर कशाने बनले, प्रोटीन, राईट ना, तेवढंच कंटेंट त्याच्यामध्ये होतं. बट त्याच्याकडे लिपिडची बायलेअर नव्हती सुरुवातीला. पण ज्यावेळी तो ऑर्गॅनिझम एका प्लेसमधून दुसऱ्या प्लेसमध्ये जात होता, सेलमधून ट्रान्सफर होत होता, ट्रान्सफर होत असताना त्यानं सोबतीने काय घेऊन गेली, लिपिडची बायलेअर पण घेऊन गेलेली आहे. हे त्याचं इव्होल्युशनचं कॅरेक्टर बघायला भेटणार आहे. ही प्रॉपर्टी काय करायची मेनली माहित असणं गरजेचं आहे. नाव द इंटरनल पार्ट जो बघायला भेटणार आहे तो काय असणार आहे, इंटरनल तुम्हाला मॅट्रिक्स बघायला भेटणार, कॅप्सिड प्रोटीन बघायला भेटणार आहे. सो याच्यामध्ये P17 आणि P18 नेमची काय असणार आहे, मेम्ब्रेन येताना बघायला भेटणार आहेत. पी रिप्रेझेंट काय असणार आहे, तुमचे बेसिकली प्रोटीन काय असणार आहे,
प्रोटीन असणार आहे. सो त्याच्यामध्ये P17 आणि P24 बघायला भेटणार आहे. देन जेनेटिक मटेरियल सिंगल स्टँडर्ड आरएन असणार आहे आणि 3 टाईपचे एन्झाईम, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, येस इन्व्हर्टेज, सॉरी इंटिग्रेज आणि काय असणार आहे प्रोटीएज. हे 3 टाईपचे एन्झाईम मेनली काय असणार आहे तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. राईट ना. आता आपण स्ट्रक्चर ऑफ बेसिकली काय असणार आहे HIV व्हायरस डिस्कस करतोय. हा एक जस्ट थेरॉटिकली पार्ट कंटेंट क्लिअर झालेले आहेत. याचं जर का डायग्राम तुम्ही डिस्कस करायला गेला तर या फॉर्म मध्ये काय असणार डायग्राम बघायला भेटणार आहे जी की एनसीईआरटी तुम्हाला दिलेली नाहीये. बट वी हॅव टू नो द बेसिकली काय असणार डायग्राम ऑफ दिस HIV व्हायरस. ओके ना. ही HIV व्हायरसची बघायला भेटणार आहे. सो बघा मी तुम्हाला ज्या वेळेला मेनली मेन्शन करून दिलेत, आउटर मोची लेअर बघायला भेटणार आहे ती कोणाच्या लिपिडची बाय लेअर येताना बघायला भेटणार आहे. आणि लिपिडच्या बाय लेअरवरती आपण 2 टाईपचे ग्लायकोप्रोटीन भेटत. पहिला कोणता होतो सांगा? GP120 आणि दुसरा GP41. तो 2 टाईपचे बेसिकली प्रोटीन बघायला भेटणार आहेत ना. तर याच्यामध्ये पहिला वाला जो बेसिकली इथे बघायला भेटणार आहे काय असणार आहे GP41 जो रॉड स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरती काय असणार आहे GP120 हा बेसिकली त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिला जाणार आहे. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे की इंटरनल लेवलला कोरचा पार्ट होता आणि कोरच्या पार्ट मध्ये एक एनवलप जे बनलं होतं ते बेसिकली कोणाचं असणार आहे? येस इथं मेनली मेन्शन करणं मॅट्रिक्सचं बेसिकली किती झालं तुमचं P17 आणि इनसाइडला जे बघायला भेटणार ते कॅप्सिड किती झालं P24. क्लॅरिटी येते? समस्या स्ट्रक्चर कसं असणार आहे हे तुमचे जस्ट काय झालं की एनवलप आणि इंटरनल जो असणार आहे कॅप्सिड अँड मॅट्रिक्स कव्हर होता ना बघायला भेटणार आहे. प्रोटेक्शन देण्याचं काम बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. इंटरनल लेवलला परत काय झाले दोन बेसिकली डीएनए सॉरी आरएनएचे स्टँड बघायला भेटणार आहेत. सिंगल स्टँडर्ड आरएनएचे 2 स्टँडर्ड बनवणं एक नाहीये 2 बघायला भेटणार आहेत. तर हा एक बेसिकली ब्लू कलरचे तुम्हाला दुसरा वाला येताना बघायला भेटणार आहे. इट्स अँड काय असणार आहे जेनेटिक मटेरियल सिंगल स्टँडर्ड आरएनए येताना बघायला भेटणार आहे. आणि त्यांच्या अंडर तुम्हाला 3 टाईपचे बेसिकली एन्झाईम बघायला भेटणार आहेत. सो पहिला वाला जो बघायला भेटणार आहे प्रोटीज येताना बघायला भेटणार आहे. सेकंड असणार आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज येताना बघायला भेटणार आहे आणि अजून एक बेसिकली डिस्कस करतोय तो कोणता असणार आहे इंटिग्रेस येताना बघायला भेटणार आहे. हा वाला मेनली मेन्शन करून दिलेला आहे. राईट ना. नाव द इम्पॉर्टंट फॅक्टर इज इंटिमेट काय असणार आहे यांच्यावरती काय बघायला भेटणार तुम्हाला MHC प्रोटीन. समजतं MHC प्रोटीन काय असणार आहे मेजर हिस्टो कॉम्पॅक्टिबिलिटी कॉम्प्लेक्स हे इव्हन त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार. म्हणजे समजून घ्या की स्पेसिफिक आपल्या सेलवरती जे काय आपली सेल असणार आहे ज्याच्यावरती पहिला इन्फेक्शन केलं जाणार आहे त्या सेलवरती कोणते रिसेप्टर असणार आहेत MHC रिसेप्टर असणार आहेत. सेकंड थिंग अजून पण CD4 रिसेप्टर पण येताना बघायला भेटणार आहेत. एक टाईपचा रिसेप्टर आहे CD4 रिसेप्टर. त्या CD4 रिसेप्टरची रिएक्शन कोणाबरोबर होणार आहे तुमच्या या 120 GP120 बरोबर रिएक्शन होताना बघायला भेटणार आहेत. तिथं मॅचिंग होणार आहेत आणि हे एकदा जर का मॅचिंग जर झालं तर देन त्यानंतर काय असणार आहे ट्रान्समिशन ऑफ काय असणार जेनेटिक मटेरियल फ्रॉम व्हायरस टू काय असणार आहे इन्फेक्टेड सेलमध्ये होताना बघायला भेटणार आहे. तर हे मटेरियल काय असणार कसं ट्रान्सफर होणार आहे हे तुम्हाला ऍक्च्युली काय केलं की एका डायग्रामच्या मदतीने ते शो करून दिलेत. ते डायग्रामच मी तुम्हाला काय करणार ड्रॉ करून दाखवणार आहे आणि याचं ट्रान्समिशन कसं होणार आहे ते पण बेसिकली मी तुम्हाला शो करून देईन. क्लॅरिटी होऊन जाईल बघा इथं. ओके. या टाईपचं काय असणार तुम्हाला मेकॅनिझम आपण इथे मेनली डिस्कस करणार आहोत. कसं होतंय काय होतंय सगळे पॉईंट्स काय होतील की तुम्हाला यांच्यामध्ये कव्हर होताना बघायला भेटणार बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल आपलं काय करावं की HIVचं जे डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे ते आपण इथे डिस्कस करून घेऊ. राईट ना. बघा जितका होईल तितका कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये क्लिअर करून टाकेन. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा मी याच्यामध्ये काय काढायला पाहिजे सांगा पहिलं मी काय ड्रॉ करू. तुम्ही HIVचं स्ट्रक्चर बेसिकली स्टडी करताय. स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे HIV स्ट्रक्चर ऑफ HIV व्हायरस. राईट ना. ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस आहे HIV तुम्ही डिस्कस करू शकता. कमॉन आउटर मोस्ट लेअर कशाची असणार आहे माझी येस. तर तुम्हाला यांच्यामध्ये काय असणार आहे प्रोटीन लेअर बेसिकली काढण्याच्या अगोदर ही जी तुमची लेअर बनणार आहे दिस इज नथिंग बट कोण असणार आहे तुम्हाला समजतंय का ही तुमची लिपिडची बाय लेअर पहिल्यांदा येताना बघायला भेटणार आहे मला. ओके. लिपिडची काय असणार आहे बाय लेअर. सो इथे मी शो करून घेतो तुम्हाला दाखवून देतो. ओके. लिपिडची बाय लेअर आली. या लिपिडच्या बाय लेअर वरती तुम्हाला सम डिफरंट टाईपचे काय असणार आहे तुम्हाला प्रोटीन बघायला भेटणार आहेत. एक असणार आहे 120 आणि दुसरा 41 राईट ना. सो त्यांना आपण शो करून घेऊया इथे आता बघा या फॉर्म मध्ये असणार आहे ते प्रोटीन. ओके. या फॉर्म मध्ये काय असणार आहे ते प्रोटीनचे स्ट्रक्चर बघायला भेटणार. त्यांच्या अराउंड स्ट्रक्चर जर डिस्कस करायला गेलो तर या टाईपचं कॅप लाईक स्ट्रक्चर तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतो. येस.
आता मल्टिपल खूप सारे असणार आहेत, बट इथे आपण डायग्रामॅटिकली थोडंसं रिप्रेझेंट करण्यासाठी थोडंसं मी तुम्हाला याच्यामध्ये शो करून देतोय. राईट. सो दिस इज आउटर मोस्ट लेअर ऑफ द काय असणार आहे, और एनवेलप ऑफ दिस काय असणार आहे, व्हायरस. क्लिअर होतो इथपर्यंत? सिंपल फॉर्म मध्ये आपण याच्यामध्ये ड्रॉ केलेत, मल्टिपल असणार आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये अजून पण याच्यामध्ये ड्रॉ करू शकता, काय प्रॉब्लेम नाही तसा. दाखवूनच देतो लागलीच. ओके. क्लिअर इथपर्यंत? दिस इज अल्टिमेट स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे, अवर HIV virus. Now we will draw the internal structure or core part of the काय असणार आहे, this yes virus मेनली मेन्शन करून घेतोय. सो पहिल्यांदा बेसिकली काय येणार सांगा, P24 और P17. का? पहिल्यांदा मॅट्रिक्स आहे, मग तुमचं कोण आहे, कॅप्सिड आहे. आणि कॅप्सिड जे बनतंय ते बेसिकली P24 प्रोटीनच्या कोटनं बनताना बघायला भेटणार आहे, आणि मॅट्रिक्स जे आहे ते P17च्या कोटनं बनताना बघायला भेटणार आहे. सो आउटसाइडला पहिल्यांदा काय असलं, मॅट्रिक्स येणार आहे. सो आपण काय करूया, मॅट्रिक्स पहिल्यांदा ड्रॉ करू, त्यानंतर त्याच्या आतमध्ये काय येणार आहे माझा, कॅप्सिड बनताना बघायला भेटणार, राईट ना. सो या फॉर्म मध्ये आपण काय केलं माहितीये का, की पहिल्यांदा येस मॅट्रिक्स बेसिकली मी शो करून देतो तुम्हाला यांच्यामध्ये. डायग्रामॅटिकली थोडंसं तुम्ही रिप्रेझेंट करू शकता, जास्त काही एवढी गरज नाहीये. सिंपल सिंपल फॉर्म मध्येच तुम्ही आयडेंटिफाय केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर होणं ते जास्त गरजेचं आहे. ट्राय करतो तुम्हाला अजून प्रॉपर त्याच्यामध्ये डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन देण्याचं. ओके. हे तुमचं काय झालं, मॅट्रिक्स होताना बघायला भेटणार आहे. मॅट्रिक्सच्या आत आपण काय डिस्कस करणार आहे, कॅप्सिड. सो कॅप्सिड या फॉर्म मध्ये आपण डिस्कस करून घेऊया. हे तुमचं कॅप्सिड झालं. ओके. हे कॅप्सिड बनताना बघायला भेटणार आहे. नाव कॅप्सिडच्या आत आपलं काय असणार आहे, जेनेटिक मटेरियल. दिस इज नथिंग बट कोण येताना बघायला भेटणार आहे बघा याच्यामध्ये. येस, पहिला तर बेसिकली काय असणार आहे, सिंगल स्टँडर्ड RNA हा एक असणार आहे, आणि एक दुसरा एक सिंगल स्टँडर्ड RNA येताना बघायला भेटणार. राईट. दोन सिंगल स्टँडर्ड काय असणार आहेत, RNA असणार आहेत, आणि यावरती अटॅच असताना बघायला भेटणार सम ऑफ काय असणार आहे, अवर एन्झाइम्स. सो फर्स्ट वन जर का डिस्कस करायला गेलो तर मी तुम्हाला यांच्यामध्ये स्पेसिफिक लेवल काय असणार एन्झाइमचे तुम्हाला कलर देऊन टाकतोय. इथे बेसिकली हा एक आला आणि दुसरा आला, तर हा आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज कन्सिडर केला. दुसरा जो असणार आहे तो आपण काय करूया, याच्या व्यतिरिक्त वेळ अजून डिस्कस करून घ्या. हा समजा आपला असणार कोणता असणार यांच्यामध्ये, येस इंटिग्रेज आपण घेऊया. त्यानंतर ना अजून एक याच्यामध्ये मेनली मेन्शन करून घेऊया, दिस वन. तर हा कोणता असणार आहे आपला, प्रोटीएज. अंडरस्टँड होते? दिस इज अ अल्टिमेट डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन ऑफ HIV व्हायरस. बस मोर दॅन सफिशियंट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. इतकं जरी समजलं तरी सफिशियंट आहे. बिकॉज ही डायग्राम काढून देण्याचे रिझन समजून घ्या. तुम्हाला बोर्डच्या एक्झामला काय केलं जाऊ शकतं माहिती का, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे, HIV व्हायरस. किती सिंपल आहे सांगा. जास्त काही एफर्ट्स टाकले का आपण, नाही. सिंपल सध्या फॉर्म मध्ये तुम्ही बेसिकली डायग्राम काढलेत. सो हिला आता काय करूया, आपण नेमिंग देऊन टाकूया. आरामात तुम्हाला याचे नेमिंग काय होती, कव्हर होताना बघायला भेटतील. बघा काय असणार आहे याच्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल, राईट ना. देन त्यानंतर मी तुम्हाला त्याचं इन्फेक्शन कसं होणार आहे ते पण क्लिअर करून देणार आहे. सो फर्स्ट वन, दिस वन काय असणार आहे बघा, की हा जो बेसिकली बघायला भेटणार आहे, कमॉन जीपी काय असणार आहे, 120 येताना बघायला भेटणार आहे. कमॉन दिस वन काय असणार आहे, GP41 येताना बघायला भेटणार आहे. कमॉन ही कोण असणार आहे, लिपिड बायलेअर. लिपिड बायलेअर बेसिकली काय असणार आहे ते येताना बघायला भेटणार आहे. नाव देन दिस वन काय असणार आहे, मॅट्रिक्स, जे की बनतं P17 बेसिकली प्रोटीनचं बनलंय. कमॉन दिस वन काय असणार आहे, कॅप्सिड, जे की तुमचं बनताना बघायला भेटणार आहे P24 न बनताना बघायला भेटणार, राईट. आणि यामध्ये जे काय उरलेलं मटेरियल असणार आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतोय. फर्स्ट वन जर डिस्कस करायला गेलो, दिस आर दी काय असणार आहे, येस सिंगल स्टँडर्ड RNA जेनेटिक मटेरियल मेनली मेन्शन करून घेतोय, राईट ना. देन यांच्यामध्ये काय असणार आहे, सम ऑफ यांचे काही स्पेसिफिकली एन्झाइम बघायला भेटणार. सो कमॉन पहिला वाला जो आपण डिस्कस करणार आहोत, राईट ना, पहिला वाला जो बघायला भेटणार याच्यामध्ये डॉट वाईज तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतो म्हणजे क्लॅरिटी होऊन जाईल. बघा याच्यामध्ये येस ब्ल्यू कलरचा बेसिकली येलो कलरचा शो करून घेतोय, हा असणार आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. नाव द सेकंड वन इंटिग्रेट्स, अँड देन थर्ड वन प्रोटीएज. प्रोटीएज येताना बघायला भेटणार,
राईट ना. सो ज्यावेळी या 3 एन्झाईमची काय असणार आहे ऍक्शन होताना बघायला भेटणार. कोणता? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, त्यानंतर एंटीग्रेज आणि काय असणार आहे प्रोटीएज. पर्सन RIP होऊन जाणार आहे, रेस्ट इन पीस मध्ये. कळलं का नाही? पर्सन काय होणार आहे? RIP होऊन जाणार आहे. सो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, एंटीग्रेज, प्रोटीएज. पर्सन काय होणार आहे? RIP, रेस्ट इन पीस. मरणारच आहे ना. HIV असं आहे की फेटल आहे बाळांनो, कधी ना कधी पर्सन मरणार आहे, कन्फर्म मरणार आहे. सो HIV व्हायरसचं मेन्सिल काय करायचं, कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बद्दल थोडंसं माहित असून जाऊन देत. दॅट्स इट. क्लिअर झाले? दॅट्स इट. इथे प्रॉपर्टीज आपण काय केलं की बाळांनो कव्हर करून टाकलेल्या आहेत. सांगा स्ट्रक्चर मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर झालेत? आता याच्यामध्ये एक म्हणजे तुम्हाला काय असणार आहे, काय बघा डिपेंड आपण करतो की तो त्याची बेसिकली ह्युमन त्याची इम्युन सिस्टम कशी असणार आहे. इम्युन सिस्टम जर का स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली पहिल्यांदा सिमटम्सच येण्यासाठी 5 ते 10 वर्ष लागतात. सिमटम्स येण्यासाठीच, राईट ना. सिमटम येईपर्यंत फुल्ली एकदम त्या व्हायरसला ग्रो होण्यासाठी 5 ते 10 वर्ष लागणार. आणि सडन टाइम नंतर जर का एकदा त्याची व्हायरसचा नंबर जर का एकदम खतरनाक लेवलला जर वाढला असेल की जो आपण क्युअरच करू शकत नाही, मग काय फ्यू इयर्स मध्येच, राईट ना, 3-4 वर्षामध्येच बेसिकली मारताना बघायला इनिशियली जरी समजलं तरी त्या व्हायरसला आपण काय करू शकतो, इनहिबिट करू शकतो. अँटी रेट्रोव्हायरल बेसिकली काय करायचं की तुम्ही ड्रग्स घ्या त्याच्यामध्ये. हा, मग त्याच्यानंतर काय असणार आहे, इम्युन सिस्टम म्हणजे काय करायचं सप्रेस करून ठेवलेलं आहे. तर इम्युन सिस्टम तुझी वर्क करता राहताना बघायला भेटणार. जे 4-5 वर्ष असणार आहे त्याला आपण 10 वर्षापर्यंत घेऊन जाऊ शकतो, 10-15 वर्षापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो, बट नॉट मोर दॅन दॅट. कारण की तो व्हायरस त्याचे मेटाबॉलिक जो रेट असणार आहे आपल्या नॉर्मल सेलपेक्षा त्याचा कसं आहे, जास्त आहे बाळांनो. हा, आजच्या आजच्या बेसिकली काय असणार मेडिसिनच्या आकडून तुम्ही घेऊन जाऊ शकता. कारण की पूर्वीच्या काहीतरी बेसिकली असे रेट्रो व्हायरस टेक्निक्स किंवा बेसिकली ज्या व्हायरसला स्ट्रक्चर अंडरस्टँड करून त्यांना किल करण्याची किंवा त्या अँटीजन मेन सिच्युएशन काय जरा समजून घ्या. या व्हायरस पर्यंत आतापर्यंत अँटीबायोटिक का बनले नाही, का बेसिकली हा आपण ट्रीट करू शकलो नाही, का फक्त आपण त्याला 50 वर्षापर्यंत 30-40 वर्षापर्यंत जगवतोय, त्याचं काहीतरी रिझन असणार आहे ना. तर समजून घ्या. यांच्यावरती जे स्पेसिफिकली रिसेप्टर असतात ना, या व्हायरसवरती जे GP40चे रिसेप्टर बघायला भेटणार आहेत किंवा MSC फॅक्टर जे बघायला भेटणार आहेत, हे ऑलवेज काय करते माहिती का, शफल करत असते, चेंज करत असते. आता मला सांगा, सिम्पल साधं एक्झाम्पल तुम्हाला देऊन टाकतो. इमॅजिन करा, हा व्हायरस ज्यावेळी बॉडीमध्ये एंटर करतो ना, त्याने काय केलं माहिती आहे का, की आपल्या ज्या अँटीजनचा शेप असणार आहे, समजा या फॉर्म मध्ये जर ठेवला असेल, अँटीजनचा शेप समजा या फॉर्म मध्ये असणार आहे, तर बॉडी याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी कशी बनवणार आहेत, या फॉर्म मध्ये बनवणार आहेत. ज्यामुळे अँटीबॉडी अँटीजन रिएक्शन होऊन जाईल आणि याला मारून टाकेल, राईट ना. जसा स्पेसिफिकली ह्याने काय केलं, बॉडीमध्ये एंटर केला, हा अँटीजनचा शेप आहे ना, इमिजिएटली काय करते माहिती आहे, असं चेंज करून टाकते अँटीबॉडी मारण्याच्या अगोदरच. मला सांगा, त्याला अँटीबॉडी ही मारू शकते का रे? नाही मारू शकत आहे. हे असं शपलिंग करत असते, सारखं सारखं शपलिंग करते. त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये आजपर्यंत त्याच्या अगेन्स्ट एक प्रॉपर अँटीबॉडी बनतच नाही, बनली तरी ती काही युजलेस होऊन जाते. सेम कंडिशन मध्ये तुमच्या कोरोना व्हायरस पण चालू होतं. कोरोना व्हायरस पण स्वतःच्या बेसिकली जेनेटिक मटेरियल काय करत होता माहिती का, चेंज 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 करत होता, कंटिन्युअसली चेंज करत होता. म्हणून त्याच्यावरती इमिजिएटली तुम्हाला काय भेटलं नाही, अँटीबायोटिक भेटलेलं नाही, वॅक्सिन नाही भेटलेलं. समजतंय? नंतर काय असणार आहे, ऑब्व्हियसली त्याचं जे कोर पार्ट असणार तो अंडरस्टँड करून घेतला की नक्की हे शपलिंग कुठं करते, आणि त्यानंतर त्याच्यावरती केलं. आता याच्यावरती जर करायचं म्हटलं का नाही, तर त्याचं अजून अंडरस्टँडिंग नाही झालेलं की बाबा हे ऍक्च्युअली जेनेटिक मटेरियल मध्ये कोणता असं जीन असणार आहे की जो काय करतोय माहिती का, असं जे अँटीजेनिक जे सबस्टन्स असणार शफलिंग का करायला लागले किंवा कशामुळे होतंय ते जर आयडेंटिफाय झालं तर इमिजिएटली आपण HIV वरती पण आयडेंटिफाय करून घेऊ शकतो, त्याच्यापर्यंत वॅक्सिन आपण बनवू शकतो. पण ते अजून आयडेंटिफिकेशन नाही झालेलं, रिसर्च अजून पण चाललेले आहेत. HIV वरती अजून पण रिसर्च चालू आहेत, बट आपल्याला अजून त्याचं सोल्युशन नाही भेटलेलं. म्हणून आपण आतापर्यंत फक्त काय केलं माहितीये का, की स्पेसिफिकली त्या व्हायरसला कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावरती अँटीबायोटिक्स आपण युज करून, राईट ना, जस्ट काय असणार आहे अँटी रेट्रो व्हायरल काय असणार तुमचे ड्रग्स घेऊन आपण आपली शेल्फ लाईफ फक्त वाढवली, बट क्युअर नाही केलेलं आपण. क्युअर नसल्यामुळे पर्सनची डेथ कंपल्सरी काय असणार आहे डिसीजनं होताना बघायला भेटणार नाही. आज ना उद्या बेसिकली होणार आहे. आणि ते पण मॅटर करते की 50 वर्षापर्यंत तो पर्सन असणार ज्याची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग आहे. त्याची इम्युन सिस्टम एकदम वीक आहे, 50 वर्ष नाही जगणार, पण 10-15 वर्ष खूप झाले त्याच्यासाठी. एज पण मॅटर करते ऑब्व्हियसली. यंग एज मध्ये झाला असेल तर तो 50 वर्षापर्यंत जाईल. म्हातारा वय जर झालं तर काय कंडिशन होणार आहे सांगा बघू. ऑलरेडी जे इम्युन सिस्टम सगळी कोलॅप्स झालेत आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन पण काय असणार आहे, त्याला जास्त वेळ राहू शकत नाही. ते इन्फेक्शन नक्कीच त्याला होताना बघायला भेटणार आहे, राईट ना. तर प्रॉपर्टी काय करायची मेनली त्याच्यामध्ये ध्यानात ठेवून घ्या. हो. अरे पण HIV व्हायरसचं वॅक्सिन कुठं आहे तुझ्याकडं? काय भाई साब, मी कोणतं वॅक्सिन तुम्हाला सांगितलं? HIV व्हायरसचं कोणतं वॅक्सिन सांगितलं मी तुम्हाला? हा,
ट्रीटमेंटमध्ये अँटी रेट्रो व्हायरल ड्रग्स आपण घेऊ शकतो. समजतंय? ट्रीटमेंटमध्ये घेऊ शकतो. प्रिकॉशन साठी वॅक्सिन नाही याचं. हिपॅटायटिस बीचं वॅक्सिन आहे. समजतंय? हिपॅटायटिस बीचं वॅक्सिन आहे ते घेऊ शकतो. रेट्रो व्हायरस म्हणजे याचं एचआयव्हीचं आपण घेऊ शकत नाहीये. तरी प्रॉपर्टी काय केलेत की याच्यामध्ये मेनली इन्क्लूड करून दिलेत. सो डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आहे इन्फेक्शनचं, बट अकॉर्डिंग टू द टाइम ते कम्प्लीट होणार नाही. त्याच्या अगोदरचा टॉपिक आपण कव्हर करू शकतो. काय की ट्रान्समिशन रूट काय असणार आहेत. सो ट्रान्समिशनसाठी बघा इथे क्लिअरली एनसेटीने काय केलं माहितीये का की तुमचा व्हायरस कुठे कुठे सर्वाइव्ह होऊ शकतो. एनसेटीने जे सांगितले त्यालाच बेसिकली काय करायला माहितीये का तुम्ही ध्यानात ठेवा. बाकी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये बाळांनो. काय दिले बघा की स्पेसिफिकली याचे जे व्हायरस असणार एचआयव्ही व्हायरस इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस मेनली मेन्शन करून दिलेत. एचआयव्ही व्हायरस याचा ऍक्च्युअली जो ग्रुप असणार आहे तो कोणता असणार आहे रेट्रो व्हायरसचा बघायला भेटणार आहे. आणि याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जे बघायला भेटणार काय असणार आहे आरएनए. बट इथं आरएनए जे दिले ते काय पाहिजे सिंगल स्टँडर्ड आरएनए आणि 2 मॉलिक्युल असणार आहेत बाळांनो. ही प्रॉपर्टी काय करायची मेनली ध्यानात ठेवून घ्या. राईट नाव द नेक्स्ट वन. बर याची डायग्राम आहे ना जे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेत बोर्डच्या बुकमध्ये आहे ही. बोर्डच्या बुकमध्ये तुम्ही काय करा की बघून घ्या तुम्हाला डेफिनेटली आयडेंटिफाय होऊन जाईल. नाव द नेक्स्ट वन काय सांगितलंय ट्रान्समिशन रूट. राईट ना ट्रान्समिशन रूट मेनली मेन्शन करून दिलंय. बर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये आपण हा सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन स्टडी केले होते त्याच्यामध्ये एचआयव्ही पण आपण डिस्कस केलेत. आता याच्यामध्ये काही जे रूट कॉज आहेत ना ते तुम्हाला बेसिकली दिलेले आहेत. राईट ना 3 टॉपिक सांगितले होते बघा आठवते तुम्हाला. सेक्शुअल ट्रान्समिटेड इन्फेक्शन साठी 3 मेन रूट कॉज तुम्हाला मेनली मेन्शन करून की जे आपण अवॉइड करू शकतो. पहिला मल्टिपल पार्टनर्स बरोबर सेक्शुअल इंटरकोर्स बेसिकली असणार तो अवॉइड करायचा. सेकंड थिंग अननोन पार्टनर बरोबर काय असणार आहे जे फिजिकल रिलेशन आहे ते अवॉइड करायचं. देन त्यानंतर ना हा राईट ना की बेसिकली जर का याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह युज करणं त्याच्यामध्ये बेसिकली पाहिजे. राईट ना जर का कॉयटस होत असताना जर का आपण कोणते कॉन्ट्रासेप्टिव्ह जर का बेसिकली युज नाही केलं तर इन्फेक्शन होताना बघायला भेटणार. हे 3 रिझन तर बेसिकली आपण त्याच्यामध्ये काय केलं की डिस्कस केलेत. याच्यामध्ये कोण काय डाऊट आहे का? एक्झॅक्टली काय असणार आहे 3 रिझन तुम्हाला इथं पण बघायला भेटणार आहे. बट नाव द सेकंड वन काय असणार आहे का एचआयव्ही व्हायरस ऍक्च्युअली बॉडीच्या कोणत्या फ्लुइड मध्ये प्रेझेंट असणार ते माहित असायला पाहिजे. पहिली गोष्ट बॉडीचे काही स्पेसिफिक तुम्हाला फ्लुइड असायला पाहिजे ते म्हणजे काय असणार ब्लड इज अ मेजर काय असणार सोर्स ऑफ एचआयव्ही व्हायरस. ब्लड असणार आहे. सेकंड थिंग काय असणार आहे की मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर जे सिमेन असणार आहे त्यामध्ये पण एचआयव्ही व्हायरस असतो. क्लॅरिटी ते. देन त्यानंतर फेमसचं जे वजायनल काय असणार फ्लुइड असणार आहे त्याच्यामध्ये इव्हन काय असणार आहे स्पेसिफिकली एचआयव्ही व्हायरस येताना बघायला भेटणार आहेत. आणि रेअर अमाऊंट मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर सांगितलं जातं टीएस मध्ये. देन त्यानंतर काय असणार आहे सलायवा मध्ये और इव्हन काय असणार आहे पर्टिक्युलरली येस टीएस सलायवा आणि मिल्क कोलेस्ट्रॉल मिल्क असते ना त्याच्यामध्ये एकदम रेअर अमाऊंट मध्ये बघायला भेटतात. सो दिस आर दी बेसिकली काय असणार आहे बॉडी फ्लुइड आहेत नाही सगळे. एचआयव्ही व्हायरस इज सर्वाइव्ह इन अ बॉडी फ्लुइड ऑफ काय असणार ह्युमन. सो बॉडी फ्लुइड मध्ये आपण काय बघितलं ब्लड व्हॅजनल फ्लुइड सिमेन त्यानंतर काय असणार सलायवा देन टीअर्स आणि काय राहिलं मिल्क कोलेस्ट्रॉम फर्स्ट मिल्क हा नॉट काय असणार आहे. देन त्यानंतर जे असणार आहे फर्स्ट मिल्क जे असणार आहे त्याच्यामध्ये पण काय असणार व्हायरसचा लोड असताना बघायला भेटणार आहे. आता हे काय असणार आहे मेन कॉज असणार की जे एका प्लेस मधून दुसऱ्या प्लेस मध्ये किंवा एका इन्फेक्टेड पर्सन मधून दुसऱ्या नॉन इन्फेक्टेड पर्सन मध्ये काय करू शकतो की आपण या पद्धतीने आपण ट्रान्समिट होऊ शकतो. राईट ना तर हे रिजन येणार आहेत. रडत असेल म्हणजे कसं आहे माहिती का त्याच्यामध्ये व्हायरसचा लोड मी तुम्हाला काय सांगायला बाळून त्याच्यामध्ये खूप रेअर आहे रे. खूप रेअर आहे त्याच्या जवळ म्हणजे कसं आहे माहिती का त्याला जाऊन तुम्ही हक करू शकता. हा नॅपकिन दे ना मग तुला कोणी सांगितलं बाबा हातालाच पुस म्हणून. नॅपकिन द्यायचा तू त्याला बेसिकली टिश्यू दे त्यानं पुसलतो तुझं तू पुस म्हणायचं मी नाही विषय दे पुसायला तुला. राईट ना हे काही बेसिकली आपण काय करायला पाहिजेत की त्यामध्ये पर्टिक्युलरली प्रिकॉशन्स घेणं गरजेचे आहेत. क्लॅरिटी येते बघा काय काय दिलेत. एचआयव्ही इन्फेक्शन इज जनरली कॉज्ड बाय द बघा लक्ष द्या सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ काय असणार आहे इन्फेक्टेड पर्सन पहिलं रिझन आहे. राईट ना डायरेक्टली जर का विदाउट युझिंग एनी काय असणार कॉन्ट्रासेप्टिव्ह एस्पेशली काय असणार बॅरियर मेथड मध्ये आपण कंडोम बेसिकली डिस्कस केलात. तो जर का युज करत नसेल तर डेफिनेटली काय असणार इन्फेक्शन होऊ शकतं. सेकंड थिंग डिस्कशन करू नका हे पॉइंट आहेत ना तुम्हाला करेक्ट आणि इनकरेक्ट मध्ये विचारले जाणार आहेत आणि डेफिनेटली तुम्ही अटकणार आहात. तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर नसेल की कुठून ट्रान्समिशन तुम्ही घावाल त्याच्यामध्ये त्यामुळे क्लिअर करून घ्या एनसाठीचे इच अँड एव्हरी वर्ड समजून घ्या. बाय द काय असणार ट्रान्समिशन ऑफ कंटॅमिनेटेड ब्लड और काय असणार ब्लड प्रोडक्ट्स. आता ब्लड प्रोडक्ट मध्ये आपण काय घेऊ शकतो तुमचं सिरम घ्या प्लाझ्मा घ्या बोन मॅरो घ्या हे पण तुमचे इव्हन काय असणार आहे देताना बघायला भेटणार जे एनसीडीने सांगितलेले नाहीयेत बट वी नो द बेसिकली काय असणार आहे की स्पेसिफिक प्रोडक्ट्स ऑफ द काय असणार आहे ब्लड. तर हे आपण बेसिकली घेऊ शकतो. फर्दर काय असणार आहे बाय शेअरिंग काय असणार आहे मेनली मेन्शन करून इन्फेक्टेड निडल्स ऍज काय असणार केस
येस, इंट्राव्हेनस ड्रग अब्युज मेनली मेन्शन करून टाकलेत. आता हा टॉपिक ऍक्च्युअली काय येणार माहिती का, नेक्स्ट टॉपिक मध्ये येणार आहे. कोणता? अडोलसनचा टॉपिक दिला ना तुम्हाला, तिथे बेसिकली या टॉपिक मध्ये येताना बघायला भेटणार आहे. जस्ट इमेजिन करा, आता मला काय म्हणायचं, एक ग्रुप जर असेल राईट ना, ते ग्रुप बेसिकली असंच छपरी जर का ग्रुप असेल राईट ना, छपरी ग्रुप म्हणजे समजते ना, त्यांच्यामध्ये गर्ल्स बॉयज सगळे मिक्स आहेत राईट ना. समजून घ्या. आता त्याचे कॅरेक्टर सांगून देतोय. अरे त्याचे कॅरेक्टर अजून सांगितले का मी तुम्हाला? कॅरेक्टर सांगितलेत का? कॅरेक्टर ऐकून घ्या. ते गर्ल्स बॉयज मध्ये काय करतात माहिती आहे का, की पर्टिक्युलर ड्रग्स घेतात. मग मी सांगण्याच्या अगोदरच तुम्ही बेसिकली सो गर्ल्स बॉयज पण फ्रेंड असतात ना. अरे त्याचे कॅरेक्टर जरा ऐकून घ्या ना, त्यानंतर बोला ना. काय करणार? ड्रग्स घेते ती. स्मोकिंग साठी बेसिकली काय माहिती का, एकत्र येणार, घे शेअर करूया, तू घे थोडं मी करतो राईट ना. काय असणार? स्मोकिंग. त्यानंतर ना ड्रिंक करणारे असणार आहेत राईट ना. खाणं पिणं उठणं बसणं झोपणं उठणं हे काय एकदम कॉन्स्टंट नाही. कसं पण हा वेब पण असतात ना, वेब शेअर पण करताना बघायला भेटणार आहेत अशा केसेसमध्ये. देन त्यानंतर काय असणार, एस्पेशली ड्रग्स घेणारे. ड्रग्स मध्ये कसे माहितीये का, की बेसिकली जर स्नोटिंग करून हा हा नशा नशा हा ते करताना बघायला भेटणार आहेत. और इव्हन काय असणार, इंट्राव्हेनसली घेणारे बघायला भेटणार आहेत. आता मला सांगा, या असं जर का छपरी ग्रुप असेल, आता ठीक आहे ना, आता ठीक आहे ना, हा मायका असं छपरी ग्रुप मध्ये मला काय मेनली मेन्शन करायचंय. आता ग्रुप असा पण असेल की बाबा गर्ल्स बॉयज आहेत एकत्रित मस्त भक्ती बेसिकली प्रॅक्टिस करायला गेलेत. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रॅक्टिस काय असणार आहे भक्ती इन काय असणार आहे गर्ल्स अँड बॉयज कोऑर्डिनेटेडली, सेपरेट सेपरेट ऍक्च्युअली प्रॅक्टिस करायला पाहिजे. एकत्र आल्यानंतर मग काय होतं माहिती आहे का, की ते रिलेशन होऊनच जातं. आणि त्यानंतर मग विषय 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 होऊन मॅरेज झालं तर ठीक, नाहीतर मग काय असणार आहे त्याच्यामध्ये पण अटकून जातं. त्यामुळे जरा दूर राहिलेलंच बरं आहे राईट ना. सेपरेट सेपरेट ग्रुप बनलेलेच बेस्ट आहे ऑल टाइम. तर कंडिशन काय करायचं त्याच्यामध्ये मेनली समजून घ्या. मला याच्यामध्ये काय सांगायचं आहे, गर्ल्स अँड बॉयज मध्ये जर का अशा प्रकारे जर का एकत्र आलेत आणि ह्या टाईपचे जर का इंजेक्शन जर झालेत, तर पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे, इंजेक्शनच्या थ्रू काय टाकणार आहेत, ड्रग्स घेताना बघायला भेटणार आहेत. आणि ते ड्रग्स साठी बेसिकली असं नाही बाबा थोडी हायजिनिटी मेंटेन करून ठेवली, हा तू सिरिंज युज केलीस ना, थोडी गरम पाण्यात टाकून देतो किंवा दुसरी एखादी युज करतो. पैसे बेसिकली त्यांचे हजारो लाखो रुपये ड्रग्सची एवढी पुडी घेण्यासाठी हजारो लाखो रुपये देताना बघायला भेटणार आहेत. बट एक सिरिंज जी 5 आणि 10 रुपयाला भेटते, ती नवीन घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही. इमॅजिन करा. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, इग्नोरन्स. अरे सर नो, इग्नोरन्सच आहे ना हा राईट ना. इग्नोरन्स, क्लिअरली इग्नोरन्स मेनली मेन्शन करून दिलेत. आता मला सांगा, असं जर का एखादा पर्सन ड्रग्स घेतोय बाय द सिरिंज की जे इन्फेक्टेड झालेले राईट ना, किंवा बेसिकली काय असणारे फिजिकल रिलेशन जर का त्या दोघांच्या मध्ये जर राहत असेल, तर काय झालं, इग्नोरन्स झालेलं आहे. सो इट्स अँड कसा डिसीज आहे माहितीये का, की पर्टिक्युलर इग्नोरन्स मुळे झालेला डिसीज आहे हा. त्यामुळं एनसाठी क्लिअरली मेन्शन करते, डोंट डाय बाय द इग्नोरन्स. इग्नोरन्स म्हणून मरू नका बाळांनो, एनसाठी क्लिअरली मेन्शन करते. समजून घ्या. याच्यामध्ये आपल्याला काही इग्नोरन्स दाखवून मारायचं नाहीये. ही आपली बेसिकली चॉईस असणार आहे, की आपण काय चॉईस केलं बाबा, चला ठीक आहे राईट ना. सिरिंज बेसिकली तीच सिरिंज काय करायचं, की तुम्हाला काय ड्रग्ज घ्यायचे. तर अशा केसमध्ये तुम्ही घेत असाल तर डेफिनेटली मरतानाच बघायला भेटणार आहे ना. सर्टन टाइम नंतर काय असणार आहे, डेथ होताना बघायला भेटणार आहे. सो हा पॉईंट एक माहिती असू फॉर्म द काय असणार आहे, इन्फेक्टेड मदर टू काय असणार आहे, चाइल्ड थ्रू द काय असणार आहे, प्लासेंटा राईट ना. हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटणार आहे, प्लासेंटाच्या थ्रू जाताना बघायला भेटणार आहे. बट मला सांगा, इथे जेनेटिकली ऍब्रेशन्स क्रिएट झालेत का रे? ऍब्रेशनचं मिनिंग समजतंय, म्युटेशन. चेंज इन काय असणार आहे, बेसिकली जेनेटिक सिक्वेन्स. सो तो बेसिकली चेंज झाला असेल तर आपण कॉन्जेनेटल डिसीज बाय बर्थ कोणता जेनेटिक लेवलचा हे आयडेंटिफाय करू शकतो. ती तुम्हाला कंडिशन त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेले आहेत. सो दीज आर दी सम काय असणार आहे, सम बेसिक रिझन्स फॉर द ट्रान्समिशन ऑफ HIV व्हायरस फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन और इन्फेक्टेड पर्सन टू नॉर्मल पर्सन. ही कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये काय असणार आहे माहित असणं गरजेचं आहे. सो पीपल हु आर काय असणार हाय रिस्क गेटिंग काय असणार दिस इन्फेक्शन इन्क्लुड्स इंडिव्हिज्युअल हु हॅव काय असणार मल्टिपल बेसिकली ते मेनली मेन्शन करून देईल. पार्टनर जे असणार त्यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स जर होत असेल तर त्यांच्यामध्ये पण काय असणार आहे, ह्या टाईपचे इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहेत. सो एक कंडिशन दिली बघा, सेक्शुअली पार्टनर बेसिकली बघायला भेटणार आहेत राईट ना. सेकंड थिंग काय असणार आहे, ड्रग्स ऍडिक्टेड होताना बघायला भेटणार, त्यांच्यामध्ये ट्रान्सफर होताना बघायला भेटणार. हु ड्रग्स इंट्राव्हेनसली राईट ना, डायरेक्ट इंजेक्शन वेन मध्ये टाकताना बघायला भेटणार, किक जबरदस्त भेटताना बघायला भेटणार याच्यामुळे राईट ना. कारण की ड्रग्स डायरेक्टली कुठे आलेत, वेन्स मध्ये, वेन्स मधून कुठे जाणार, हार्ट मध्ये, हार्ट मधून ओव्हरऑल बॉडीमध्ये. मग हे जे ड्रग्स असणार आहे तुमच्या ब्रेन कडे गेलं, मग ब्रेन मध्ये काय असणार आहे, तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईपचे हार्मोन रिलीज होताना बघायला भेटणार, एस्पेशली काय असणार, डोपामाइन, एन्डॉर्फिन राईट ना, या टाईपचे बेसिकली काय असणार आहेत. और ऍड्रेनलिन पण बेसिकली सिक्रेट होताना बघायला भेटते बाळांनो. तर यानं काय होतं, आपल्याला खूप जास्त एन्थुझिझम येताना बघायला भेटणार आहे. इफॉरिया कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. इफॉरियाचं मिनिंग काय म्हणतं, थोडं तारो के शहरमध्ये गेल्यासारखं एकदम फिलिंग येतं, अलगच दुनिया, जमिनीवर पाय नसतात, ढगात पाय असतात. तर अशा केसमध्ये काय म्हणतो, इफॉरिया कंडिशन येऊन जाते. हे ड्रग्समुळे त्यांचे एफेक्ट होताना बघायला भेटणार. हो रिक्वायर्ड काय असणार आहे बघा, अजून काय रिझन बनू शकतं,
काय रिझन असणार आहे? हो, रिपीटेडली काय असणार आहे, तुम्हाला ट्रान्सफ्युजन करावं लागणार आहे. एनीबडी नोज द एनी एक्झाम्पल ऑफ हु पेशंट रिक्वायर्ड रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन? असा कोणता पेशंट आहे की ज्याला आपल्याला रिपीटेडली ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं? किडनी फेल्युअर पर्सन असणार आहे त्याला, हे तर बेसिक रिझन झालं ना. और इव्हन काय असणार आहे, कॅन्सर पेशंट पेशंट असणार, ब्लड कॅन्सर वाला, त्याला द्यावा लागणार आहे. राईट ना. देन त्यानंतर थॅल्सेमिया एक डिसीज मी तुम्हाला सांगितलेला. अरे का आठवते का नाही तुम्हाला? थॅल्सेमिया. थॅल्सेमिया बेसिकली हा हिमोग्लोबिनचा काय असणार डिसऑर्डर येताना बघायला भेटणार आहे. जेनेटिक लेवलला बेसिकली हा डिसीज आहे. आणि या केसमध्ये पण त्या पर्सनला आपल्याला काय द्यावं लागतं? ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतंय. सो अशा काही डिसीज माहित असायला पाहिजे. इव्हन काय असणार आहे, चाइल्ड बॉर्न टू काय असणार आहे, HIV इन्फेक्टेड काय असणार आहे मदन, त्यांच्यामध्ये ट्रान्सफर होताना बघायला भेटणार आहे. डू यू नो वेन डू ब्लड काय असणार आहे, येस पीपल नीड रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन. हे तुम्हाला माहितच कळलं. आता त्याच्याबद्दल आयडेंटिफाय करून घेतलं. फाइंड आउट द कंडिशन्स अँड मेक लिस्ट काय असणार आहे सच कंडिशन्स. त्याच्यामध्ये एक तर काय असणार, सिकल सेल अॅनिमिया. सेकंड काय असणार आहे, किडनी फेल्युअर कंडिशन. और इव्हन काय असणार आहे, थॅल्सेमिया कंडिशन. हे बेसिक बेसिक काय करके एक्झाम्पल माहित असू द्यात. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट HIV इज नॉट स्प्रेड बाय द काय असणार आहे, टच और फिजिकल काय असणार आहे, कॉन्टॅक्ट. तुम्ही बेसिकली काय केलं की पर्टिक्युलर एखाद्या पर्सनला शेक हँड केलं, पर्सन मधून ट्रान्सफर होणार नाही बाळांनो. पर्सन टू पर्सन येणार नाही की बाबा हात लावला, हा झाला HIV, घे तुला आता गिफ्ट, कॉंग्रॅच्युलेशन. राईट ना, असं नाही. किंवा बेसिकली हक केलं, राईट ना, तर त्याच्यामुळे पण होताना बघायला भेटणार आहे. अजून पण काही गोष्टी आहेत की ज्या फिजिकल कॉन्टॅक्ट होताना बघायला भेटणार आहेत की ज्याच्यामध्ये काय होणार नाही की बेसिकली ट्रान्समिशन होत नाहीये. बसलाय शेजारी, राईट ना, HIV पेशंट बाजूला बसलाय, कुठं गाडीमध्ये बेसिकली एक लोकल काय असणार आहे, PMT मध्ये बसलाय समजा, पुण्याच्या PMT मध्ये बसलाय, शेजारीच बसलाय HIV पॉझिटिव्ह, आणि तुम्ही त्याच्या बाजूला बसलाय, राईट ना. तुम्हाला कळलं की HIV पॉझिटिव्ह आहे, याचं मिनिंग असं नाही की त्याला इन्फेक्शन लगेच तुमच्यामध्ये घुसणार आहे ते. आ रडत असाल तर मग त्याला म्हणायचं की जरा एक मिनिट, एक हॅलो, लेक्चर आहे का नाही, एक 10-15 मिनिटात मध्ये माझं संपल, मी त्यावेळी कॉल करतो. हा हा, 10-15 मिनिटात करतो. हा, हा. ठीक आहे, हो. बरं, इथपर्यंत पॉईंट समजतोय का? क्लिअर होतंय? देन नेक्स्ट वन काय असणार आहे बघा, की स्प्रेड ओनली थ्रू द काय असणार आहे, बॉडी फ्लुइड. क्लॅरिटी येते? बॉडी फ्लुइड मेनली काय असणार, त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहे, ब्लड असणार आहे, प्लाझ्मा असणार आहे, सिरम असणार आहे. बोन मॅरो येताना बघायला भेटणार आहे. त्यानंतर काय असणार, व्हॅजिनल फ्लुइड. देन सलायवा. सलायवा हे बेसिकली असतं, ते रेअर अमाऊंट मध्ये येणार आहे. ते काय एकदम ऑलवेज त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतं अशातला भाग नाही, खूप रेअर कंटेंट मध्ये काय असणार तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ही कंडिशन त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलीत. सो ऑब्विसली बोन मॅरो जो असणार आहे ना, तो पण आपण ट्रान्सप्लांट करू शकत नाही अशा केसमध्ये. HIV पॉझिटिव्ह जर एखादा पर्सन असेल तर नाही करू शकत. तुम्हाला सर बोन मॅरो कसा काय इन्फेक्टेड झाला? अरे मला सांगा, बोन कशामध्ये प्रेझेंट आहे? बोन मॅरो कशामध्ये प्रेझेंट आहे? बोन मध्ये ना. आणि बोन इट्स अन कनेक्टिव्ह टिश्यू, आणि त्याला ग्रो होण्यासाठी ब्लडचा सप्लाय होणं गरजेचं आहे. मग ब्लडचा सप्लाय जर होत असेल तर तिथून कोण जाणार, तुमचा HIV व्हायरस. बस, मोर दॅन सफिशियंट आहे. मग तिथं काय असणार, तुमचा HIV व्हायरस ग्रो होताना बघायला भेटणार आहे. बोल बोल मोठ्यानं बोल. हा, काय नाही, सांग सांग सांग, बोल काय म्हणायचंय. सर मला न सांगण्यासारखं आहे ते, काय सांगू. बर, ते कंडिशन काय करायचं त्याच्यामध्ये मेनली देणार ठेवून घ्या. आता त्याच्यामध्ये कधी कधी बेसिकली काय होतं माहितीये का, एक तुम्हाला म्हणजे HIV इन्फेक्शन ट्रान्समिट होण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, किसिंग मुळे पण बेसिकली ट्रान्समिट होऊ शकतो का? किसिंग मुळे बेसिकली काय होणार माहितीये का, ट्रान्समिट होत नाही जनरली. जनरली बट सलायवा म्हटलं, अरे मी तेच म्हणतो की रे, सलायवा मध्ये खूप रेअर आहे, रेअर आहे. ट्रान्समिट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मी म्हणतो 10% असणार आहे, 5% वर 10% असणार आहे. हा हा, पण आन्सर राईट ना. आता मला सांगा, पार्टनर जर का प्रॉपर स्वतःची हायजिनिटी मेंटेन जर करत नसेल, आणि त्याच्यात जर का अल्सर झाला असेल आणि स्टिम्युलेशन जर आलं, उत्तेजना आली, उत्तेजना, यु नो उत्तेजना, स्टिम्युलस, स्टिम्युलस, राईट ना, एक्साइटमेंट, ठीक आहे, राईट ना. जे काय असणार आहे तर हार्मोनल इम्बॅलन्स जर तर ऑब्विसली तर एक्साइटमेंट क्रिएट झाले, त्याच्यामध्ये जर का किसिंग बिसिंग करणार जर का सीन जर आला, तर समजून घ्या याच्यामध्ये काय असणार आहे, तो ट्रान्समिट होऊ शकतो, राईट ना. सो असल्या भानगडीतच पडत नाही. कीप डिस्टन्स. हा, बट असं मिनिंग असं नाही काय राव HIV करू कोणी सांगितलं ना असलं कांड करायला. असं जर का जाऊन तुम्ही त्याला जर बोलला तर विषय होताना बघायला भेटत, राईट ना. विनाकारण तुम्ही कसं माहितीये का, बरं, ट्रान्समिशनचे रूट तुम्ही त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून ठेवू शकता एनसाईडच्या याच्यामध्ये किंवा तुम्ही नोटबुक मध्ये. याच्यामध्ये मला मेनली मेन्शन काय करायचंय, तुम्ही जर का असा पेशंट एखादा आला, राईट ना, आणि त्याला जर बोलला मला कळलं किती, राईट ना, किती मग होते ते, राईट ना, त्याच्या अगोदर बेसिकली तुम्हाला विचारलं जाणार आहेत
पार्टनर वगैरे तुमचं हे कसं झालं, काय झालं विचारायला लागलं तर किती विषय होऊन जाणार ना. तर अशा इश्यूज मध्ये काय करू शकतो, की आपण त्या पर्टिक्युलरली पेशंटचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे, कशाचा, स्वतःला पुन्हा एकदा नॉर्मल स्टेटमध्ये आणण्याचा, तो एकदम लो डाऊन होऊन जाईल रे. त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती हसायचं नाही पहिली गोष्ट. कोणताही पेशंट आला, वाकडा तिकडा आला, राईट ना, पिवळे पिवळे डोळे घेऊन आला, भूतासारखा दिसत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्याकडे बघून हसायला नाही पाहिजे, राईट ना. और समटाइम काय होतं माहितीये का, की कुठले पण पेशंट येते रे आणि काय पण डाऊट घेऊन येतात, त्यांना माहितीच नाही तर काय. आपल्याला बायोलॉजिकली असं बेसिकली काय असणार आहे, तुम्ही स्टुडंट्स आहात, तुम्हाला माहिती आहे का बाबा इन फ्युचरमध्ये कोणकोणते पेशंट कसे कसे येऊ शकतात म्हणजे तुम्हाला कळून जाते, राईट ना. बट काही असे पेशंट असतात की जे काही पण बेसिकली घेऊन येतात, काही पण कसला पण इश्यू वगैरे घेऊन येतात, आणि देन त्यानंतर तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही हसायला जर लागला त्याच्यासमोर, विषय एकदम लय खोल होऊन जाईल. त्यामुळे भानगडीत असला पडायचं नाही, सिरियसली जरा समजून घ्यायचं ना, हसत खेळत, म्हणजे कसं माहिती असं नाही त्याच्या डिसीजवरती हसताय, नॉर्मल एक सिंपल साधे कॅज्युअल तुम्ही जोक्स करू शकता, बट त्याच्या हेल्थ वरती अजिबात जोक करायचा नाही बरं का. तो पेशंट तिथून पळून जाईल आणि तुमच्याकडे अँटी प्रिचिंग करेल तुमचं. डॉक्टर आई येडा, राईट ना, पेशंटला बघून हसायला येतं त्याला, राईट ना. असं काहीतरी कांड करून टाकतील, हा एस्पेशली तुला बरं का, जरा सांभाळून राहतो तू पेशंट आला, तू जर असं चालू केलं तर कसं व्हायचं सांग बघू. त्यामुळे जरा जपून राहा. आता एक केस स्टडी सांगतो बरं का, मी एक बेसिकली बघितली होती, राईट ना. केस स्टडी अशी झालेली, म्हणजे बघा, कधी कधी बेसिकली असे जे एच आय व्ही पॉझिटिव्ह पेशंट असतात ना, कधी कधी लय खुळे असतात, लय एवढे असतात माहिती आहे का. आता कंडिशन अशी क्रिएट होऊन जाते, विषय असा होतो की एक पेशंट म्हणजे एक फिमेल असते बरं का, आणि तिची आहे ना पर्टिक्युलर काय होती माहितीये का, की तब्येत आहे ना लय खराब झालेली असते, भयानक तब्येत खराब झालेली असते, राईट ना. म्हणजे तिला विकनेस आलेला असतोय. आता सिम्पटम्स कोणाचे, जरा इम्युन डिफिशियन्सीचे आहेत, राईट ना. ताप येतोय, सर्दी होते, विकनेस येतोय, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी सिम्पटम्स ऑफ काय असणार आहे, एच आय व्ही पॉझिटिव्ह पेशंटचे असणार. तर तिनं काय केलं माहितीये का, जाऊन पर्टिक्युलर फॉरेन कंट्रीची एक बेसिकली केस स्टडी, राईट ना. तर त्याच्यामध्ये तिनं काय केलं, की पर्टिक्युलरली जाऊन, जाऊन द्यायला का सांगायला, तिनं पुढचा पुढचा अरे विषय लय खतरनाक आहे रे, पुढचा विषय लय खतरनाक आहे, ते ऐकण्यासारखं नाहीये. बर बर बर, ऐका. केस स्टडी, हा केस स्टडी, मग एज्युकेशनल पर्पज आपण सांगू शकतो, अवेअरनेस साठी, हा का. पर्सनल पर्पज काय असं नाही, हा, तर समजून घ्या. तर परत काय होतं माहितीये का, की ज्यावेळी ती ब्लड रिपोर्ट चेक करायला जाते, राईट ना, तर तिथे ब्लड बेसिकली जे असणार आहे, तिथे जे नर्स वगैरे असतात, असे केसेस होऊ शकतात बरं का, असे केसेस होऊ शकतात. तर त्यांनी काय केलं माहितीये का, की त्यांचं जे ब्लड रिपोर्ट असणार आहे, तो म्हणजे त्यांनी सांगितलं की बाबा माझं ब्लड चेक करा, खूप दिवसापासून मला फिवर आहे, सर्दी वगैरे व्हायला लागलेली, आणि त्यानंतर व्हायरल इन्फेक्शन मला असं झाल्यासारखं वाटतंय, सो इट्स बेटर टू काय करा माहिती का, की तुम्ही जरा चेकआउट करा. तर ते म्हणले ठीक आहे, तुम्ही काय करा की उद्या या, नाहीतर अदरवाईज तुम्हाला बेसिकली काय केलं जाईल माहिती का, की रिपोर्ट तुमच्या घरी बेसिकली पास केला जाईल, तुम्ही ऍड्रेस वगैरे देऊन टाका, कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाका. म्हणजे ठीक आहे. तर तिनं बेसिकली ब्लड दिलं, देन त्यानंतर तिच्या घरी निघून गेली, आणि ऍज युजल बेसिक बेसिक मेडिकेशन तिचं चालू होतं. त्यानंतर एक दोन दिवसानंतर त्याला रिपोर्ट आला, रिपोर्टमध्ये क्लिअरली मेन्शन केलं होतं एच आय व्ही पॉझिटिव्ह म्हणून. काय झालं होतं, एच आय व्ही पॉझिटिव्ह. आता एच आय व्ही पॉझिटिव्ह होण्याचं रिझन, तिनं जरा फ्लॅशबॅक मध्ये गेली होती, तर तिच्या बॉयफ्रेंड बरोबर जो होता, तो बेसिकली असा उन्हाळगा जरा छपरी फॉर्म मध्येच होता, राईट ना. आणि तिला बेसिकली काय करत होतं, की पब मध्ये जाऊन, तुम्हाला माहिती असेल की आउट ऑफ इंडिया बेसिकली पब मध्ये जाणं आणि जाऊन डिस्को बिस्को करणं, आणि तिथे एखादा पेशंट, म्हणजे पेशंट नाही म्हणायला पाहिजे, तिथं जर एखादा पर्सन, ऑब्व्हियसली आपल्याला कुठं माहिती आहे तो पेशंट आहे म्हणून, राईट ना. पण त्यांच्यामध्ये काय असणार, पब मध्ये सगळं मिक्सरच असतंय, राईट ना. तर त्यांच्यामध्ये आल्यानंतर ना, टक्याला वडका असलं जर का काय टाकलं, राईट ना, तर त्यानंतर आपल्याला समजत नाही आपण काय करतोय काय नाही, राईट ना. तर ती बेसिकली फिमेल एखाद्या अदर पर्सन, अननोन पार्टनर बरोबर काही फिजिकल रिलेशन तिचं होऊन जातं त्याच्यामध्ये, बॉयफ्रेंड वर बेसिकली असा पर्सन असणार आहे. तर तिला असं फील होतं, की मला या पर्सन मुळे काय झालंय माहिती का, या मेल मुळे मला काय झालं माहिती का, इन्फेक्शन झालेत ना, आता सगळ्या मेल कॅटेगरीलाच त्यांना डिस्ट्रॉय करायचंय मला, सोडायचंच नाही मला, आता सोडायचं नाही, एक पण मेल राहणार नाही. तर ती लिटरली सांगतो, एव्हरी डे आणि एव्हरी नाईट अशीच एकटी फिरायची, अशीच म्हणजे अननोन असल्यासारखी. आणि कुठल्या कुठल्या रिजन मध्ये जायचं माहिती का, जिथं सगळा बेसिकली सुनसान एरिया असेल, त्या एरियामध्ये घुमायची एकटीच, एकटीच घुमायची. आणि तिला जर का रस्त्यावरती, म्हणजे माहिती का, असं सुनसान रस्ता की जिथं बेसिकली कोणच जात नाही, तिथं पण एकटीच चालत चालत झालेत. आता मला सांगा, अशा सुनसान रस्त्यावरती जर का कोणी बेसिकली बॉयज, राईट ना, त्यांची काय म्हणते लॉंग ड्राईव्ह करायला जात असतील, राईट ना, किंवा असं काय जरी गाडी वगैरे घेऊन जात असेल, तरी दिसली की बॉयज अट्रॅक्ट होणार, आणि मग विषय विषय, राईट ना. मग जे काय असणार आहे, एक दोन पर्सन असणार आहे, त्याच्यावर फिजिकल रिलेशन झाल्यानंतर ना, ती परत ते लोक तिला सोडायचे आणि निघून जायचे, राईट ना. तर अशा केसेसमध्ये ते लिटरली नाही म्हटलं तरी त्या त्या सीन मध्ये ना, पर्टिक्युलर त्या केस स्टडी मध्ये ना,
अशा नाही म्हणजे 5-6 जणांबरोबर ती फिजिकल रिलेशन करून मोकळी झाली होती. राईट ना? तर रोड ट्रिपवरती दोघा तिघांबरोबर. त्यानंतर ना कुठेतरी असं म्हणजे एक तर बेसिकली लिटरली सांगतोय, ती अशी सिंपल साधी चालू होती. एक बिझनेसमॅन होता. ऑलमोस्ट 40, 50, 60 वर्षापर्यंत एजमध्ये असेल. त्या पर्सन बरोबर फिजिकल रिलेशन करून ती मोकळी होऊन जाते. हां, म्हाताऱ्याबरोबर. म्हाताऱ्याबरोबर, राईट ना. अशा सगळे बेसिकली काय झालं केस स्टडी वगैरे चालू झालेत. लिटरली म्हटलं काय राव अशी सुजी मी पण बेसिकली म्हणजे ते केस स्टडीच्या वेळी बघत होतो एचआयच्या केसमध्ये. मला म्हणजे मी पण सरप्राईज झालो, की बाय कसं काय कोणाचा असा माइंडसेट चेंज होऊ शकतो, राईट ना. आता इतकी सगळी कंडिशन झाल्यानंतर तिच्या मनामध्ये बघा केस स्टडी आहे, केस स्टडी आहे, राईट ना. तर देन त्यानंतर ती ज्यावेळी स्टडी करायला गेली, इतकं सगळं झालं. आफ्टर दॅन परत एका पर्सन बरोबर असंच तिने काय केलं, की पबमध्ये पण हे सगळं करून झालं. देन त्यानंतर एक दिवशी अशीच ती बेसिकली काय म्हणते बसली होती घरामध्ये. एकदम मोरच होऊन, असं म्हणजे इन्फेक्टेड झाल्यासारखं फिलिंग होऊन, एकदम म्हणजे जी ह्युमिनिटी होती ना, ती सगळी एकदम त्याच्यामध्ये निघून गेल्यासारखी झाली होती. राईट ना? एकदम म्हणजे डिप्रेस झाली होती. आणि देन त्याच्या दिवशी काय होतं माहिती का, की तिच्या म्हणजे घराची जी आहे ना बेल वाजते. राईट ना? बेल वाजते, तर त्या हॉस्पिटलमधून एक पर्सन आलेला असतो. राईट ना? आणि हॉस्पिटलमधून पर्सन आला का ती फोन वगैरे अशी केस होऊन जाते आणि तो जो पर्सन असतो तो अपोलोजाइज व्हायला जातो. अपोलोजाइज एक्सप्रेस करतोय. सॉरी, आमच्याकडून बाय मिस्टेक झाली, की तुम्हाला एच-आय-व्ही पॉझिटिव्हचा रिपोर्ट गेला होता. हां? ती एच-आय-व्ही पॉझिटिव्ह नसते. आता ते झाले असं. तर अशा केसेस झाल्या होत्या माहितीये का? ती एच-आय-व्ही पॉझिटिव्ह नव्हती. राइट ना? एच-आय-व्ही पॉझिटिव्ह नव्हती. आणि ज्यावेळी ती परत बघते, हे काय झालं? सरप्राईज! राइट ना? तर त्यानंतर फ्लॅशबॅक, राइट ना? ते रोड ट्रिपवरचे तिघ जण, हे म्हातारा, ते पबमधले दोघं तिघं. तर ते बघायला लागते, "भाईसाहब मी काही केलं राव." राइट ना? तर अशा केसेसमध्ये ते तर सिच्युएशन अशी क्रिएट होऊ शकते. राइट ना? तर अशा केसेसमध्ये काय माहिती आता, केस स्टडी तिथेच थांबली होती. केस स्टडी तिथे थांबले. त्यानंतरचं पुढं तिच्याबरोबर काय झालं, हे त्याच्यामध्ये काय केलं नाही, की म्हणजे दाखवलं नाही किंवा सांगितलं नाहीत. बट अशा केसेस होऊ शकतात. काय असे डेंजरस लोकं असतात. डेंजरस लोकं असतात. त्यामुळं अव्हॉइड द मल्टिपल पार्टनर्स बरोबर आणि मॅरेज होण्यानंतर ना पहिल्यांदा काय करा, की ह्यात हेपॅटायटिस बी आणि एच-आय-व्ही व्हायरसच्या टेस्ट करून घ्या बरं का. हां, हां मॅरेजच्या अगोदरच हां, बरोबर आहे मॅरेज प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. बट एड्सचा क्युअरच नाही. एड्सचा क्युअरच नाही. सो इट्स बेटर टू काय करा माहिती आहे का? ते पहिल्यांदाच करून घ्या. सो हां, हां, हां. शादी कॅन्सल. सो मला सांगा ट्रान्समिशन रूट समजला केस स्टडीच्या थ्रू कसा असू शकतो? राइट ना, प्रॉपर्टीज आहेत. सो हे तुम्हाला माहीत असू द्यात. देन त्यानंतर ना, आता आपण काय करणार आहे माहिती आहे का, की उद्याच्या क्लासमध्ये हे इन्फेक्शन होतं कसं? राइट ना, तर त्याचा एक लाईफ सायकल जे असणार आहे. कोणामध्ये? की पर्टिक्युलरली एच-आय-व्ही व्हायरसमधून ह्युमन पर्सनमध्ये ह्यांच्यामध्ये मोनोजेनेटिक हा डिसीज आहे. त्यासाठी होस्ट एकच लागतोय. कोण असणार आहे? ह्युमन. त्याला अदर मॉस्किटो नाही रे बाळांनो हां. मॉस्किटो मलेरियाच्या मलेरिया होणार आहे. मॉस्किटो थ्रू एच-आय-व्ही होत नाही. आत्ताच सांगून देतोय. होतच नाही. कारण की याच्यामध्ये बाळांनो एक रिलेशन आहे. कोणाचं? होस्ट आणि पॅरासाइटचं. एक रिलेशन आहे बाळांनो. तर याच्यामध्ये जे डिस्कस केलं, तर एच-आय-व्हीचा होस्ट कोण आहे? ह्युमन. समजतंय? आणि प्लाझ्मोडियमचा जो होस्ट आहे, तो मॉस्किटो पण आहे आणि आपला ह्युमन पण आहे. म्हणून तिथं 2 होस्ट दिलेले आहेत बाळांनो. डायजेनिक. कंडिशन समजते याच्यामध्ये काय असणार आहेत. सो या वेने काय करा माहिती इन्फॉर्मेशन थोडी कव्हर करून घ्या. आरामात सगळे टॉपिक्स तुमच्या याच्यामध्ये कव्हर होऊन जातील. इज देअर एनी डाउट रिलेटेड टू जस्ट इंट्रोडक्शन ऑफ काय असणार आहे एड्स. स्ट्रक्चर समजलं? एड्स आणि त्याच्याबद्दल बेसिकली काय असणार त्याचा पॉझिटिव्ह एजंट समजला. ट्रान्समिशन रूट समजला. आता लाईफ सायकल उद्याच्या क्लासमध्ये बघू आणि त्याच्यावर ट्रीटमेंट काय असणार ते बघूया. येस, दिस इज ऑल्सो रिझन. टॅटू पर्स आपण टॅटू काढायला जातो ना, तर टॅटू काढत असताना जस्ट इमेजिन करा ती जी बेसिकली निडल असणार आहे, ती निडलने बेसिकली मल्टिपल टाइम्स काय केलं जाणार माहिती आहे का? तुमच्या बॉडीमध्ये लिटरली सांगतोय, अरे टॅटू करणं इट्स अँड ऑल्सो इन फ्युचरमध्ये तुम्हाला ऑटोइम्यून डिसऑर्डर कॉज करू शकतो. व्हायरल इन्फेक्शन इन्फेक्शन कॉज करताना बघायला भेटणार आहेत. खूप खतरनाक लेव्हलचे बेसिकली त्याचे सिम्प्टम्स आहेत. त्यामुळे अजिबात त्या भानगडीत पडू नका टॅटू-बिटू काढण्याच्या. राइट ना? हां, ते मी केलं होतं. हे खूप जुनंवालं आहे आणि त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का? हे नॉलेज नव्हतं रे त्यावेळी. मी अल्मोस्ट किती स्टँडर्डला असेल माहिती आहे? 7th स्टँडर्डला असेल. येस. 7th स्टँडर्डमध्ये आणि ते पण कुठं माहिती आहे का? प्रोफेशनल नव्हते. यात्रेमध्ये गोंधळले बाळांनो ते. यात्रेमध्ये गोंधळत मी आणि माझ्या बारक्या भावानं. त्यानं पण ए काढलं होतं, मी पण ए काढलं होतं. नावानं. त्याचं पण नाव अविनाश आहे ना. तर त्यानं अरे ये अमर, काय पाहिजे तुला अजून? आ?
तिथे काय बी काढलं नाही बिलोटीचं. समजतंय का? कळतंय का? ए काढलंय अमरचं, ठीक आहे ना? आता तुम्ही काळजी करू नकोस त्याच्यामध्ये. समजतंय? अरे त्या दिवशी एक व्हिडिओ मला भेटली होती माहितीये का? बिलोट आणि बिलोटी एवढी खतरनाक डान्स करतात ना राव. काय सांगू? AI चे माहितीये का? AI चे इमेजेस कसं खतरनाक माहितीये का? लय होतं ना एकदम. दाखवा की दाखवा, टाइम बघा. परत कधीतरी बघू आपण, राईट ना? राईट ना? म्हणजे AI ना काय करते माहितीये का? सगळ्याच अॅनिमल्सला, कुठले पण अॅनिमल होते राईट ना, तर त्याच्यामध्ये काय ना डान्स करताना बघायला भेटणार आहे. एक तर बेसिकली आता AI ची बेसिकली ती इमेज बघायला होती इंडियाचाच असेल, तर वाघासारखा बेसिकली चालताना बेसिकली काय ते दाखवताना बघायला भेटणार आहे. राईट ना? अदर कंट्री जे असणार आहे ते कंट्रीचा त्यांचा जो मेल काय असणार आहे त्यांचा अॅनिमल असणार आहेत, नेशनला रिप्रेझेंट करणार आहेत, ते येणार आहेत घालताना बेसिकली चालताना बघायला भेटणार आहेत. भाईसाहेब हे काय सूट पूट मस्त बी घातला आणि चेहरा कोणाचा वाघाचा, चेहरा कोणाचा राईट ना, असे बेसिकली अदर अदर अॅनिमल्सचा बघायला भेटत होतं. म्हटलं हे काय पण लय भारी आहे. बट त्याच्यामध्ये त्यांनी थोडस स्क्रॉल केलं तर बघायला भेटलं बाबा हे बिलोटा बिलोटी पण ढिंचांग ढिंचांग चालू होतं राव. लय खतरनाक. दाखवून दाखवून नंतर दाखवून, बट आता नाही. माझा सिंपल सुद्धा म्हणणं आहे, या टॉपिकचा एन्सर इथे आपला झालेला आहे. आता हा टॉपिक आपला कव्हर नाही झालेला बाळांनो. राईट ना? याच्यामध्ये काय असणार आहे, इन्फेक्शन जर झालं तर ते कशा प्रकारे बेसिकली होत आहे आणि त्याला सिंपती आपण देणं किती गरजेचं आहे, हे सगळे टॉपिक्स आपण नंतर ना नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करून घेऊ शकतो. इथे डायग्राम जे दिले ना, तिला काय करा माहितीये का, बेसिकली माहित असू द्यात. हा तुमचा लाईफ सायकलचा पार्ट आहे की जो मी तुम्हाला वेगळा देईन, आणि त्यानंतर आयडेंटिफिकेशन करण्यासाठी इथं एक तुम्हाला काय केलं माहिती का, टेस्ट दिलेले. विडाल टेस्ट आपण बघितलेली कुठे? टायफॉइड मध्ये. इथे कोण असणार आहे? एलायझा टेस्ट, ना? एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ऍसे, एलायझा आपण ते डिस्कस करणार आहोत. आणि देन त्यानंतर ना याच्यामध्ये काय असणार आहे की तुम्ही त्याला कशा प्रकारे प्रिकॉशन्स आणि ट्रीटमेंट देऊ शकता, तो टॉपिक दिलाय. सो लेटर कंडिशन मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याला घेऊ शकतो. क्लिअर आहेत? दोन लेक्चर जर आज असते कंटिन्युअस तर डेफिनेटली हा टॉपिक आरामात कव्हर झाला असता. बट इट्स ओके, नो इशू. बघूया उद्याच्या क्लासमध्ये आपण बघूया. ठीक आहे, थांबूया इथं. हरे कृष्णा. बाय बाय.